आणि हे सत्र आपण पूर्ण रेकॉर्ड करणार आहे. तर त्याबद्दल आपली सगळ्यांची संमती असेलच असं मी गृहीत धरतो. तर मला ॲक्च्युली आपण इथे सगळे जमलेले आहोत आणि ह्यामध्ये काही लेखक कवी असे जमलेले आहेत की ज्यांनी आपल्या दिवाळी मॅगझिन जे आपलं मागच्या वर्षी प्रकाशित झालं त्यामध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता, आर्टिकल्स पाठवली होती. तर आपण मंडळाचं हे जे मॅगझिन आहे त्याच्या काही प्रती छापून घेतल्या होत्या. तर दाखवायला त्यामुळे अत्यंत आनंद होतो की ते छापून तयार आहे. वा वा. तसंच हे जे आपलं मॅगझिन आहे त्याच्या प्रती आपण ब्राउन्सवाईग आणि वोल्सबुर्ग याची जी स्टार्ट ब्युशराही आहे ग्रंथालय इथलं, त्यांनाही ह्या प्रती आपण दिल्या आहेत आणि त्यांनी आनंदाने त्या स्वीकारल्या आहेत आणि त्या तिथे तुम्हाला वाचण्यासाठी उपलब्ध असतील. जेव्हा हे सगळं लॉकडाऊन थोडं कमी होईल आणि ग्रंथालय ओपन होतील तेव्हा त्या तिथे अवेलेबल असतील वाचण्यासाठी तुम्हाला. त्याचबरोबर आणखीन एक आनंदाची बातमी ती म्हणजे आपल्या मंडळाचं दिवाळी फ्लायर हे सुद्धा, दिवाळी नाही सॉरी, आपल्या मंडळाचं फ्लायर हे सुद्धा छापून तयार आहे. त्या फ्लायरची मांडणी जी आहे ते मंडळाचे श्री किरण गायकवाड आणि सौ केतकी चारेकर, त्याचं सगळं क्रेडिट हे त्यांना जातं. तर आपण त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजूया. हे जे फ्लायर आहे ते सुद्धा इथे राथ हाऊस वगैरे अशा ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल, ज्यांनी आपण जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात येऊ शकतो आणि त्यांना आपल्या मंडळाबद्दल माहिती कळेल. आणखीन एक गोष्ट अशी की आपलं हे जे मासिक आहे दिवाळी अंक, हा आपण हाम्बुर्ग कॉन्सुलेट जनरल ऑफ इंडिया यांच्या ऑफिसला 2 प्रती पाठवलेल्या आहेत. तर ते सुद्धा जर कोणी तिथे येतील लोक, समजा आपले मराठी लोक येतील तर त्यांना सुद्धा ते उपलब्ध असेल बघण्यासाठी. तर असा आपला एक सुरुवातीचा भाग हा झालेला आहे आता. आणि आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात. तर मी आता हँडल देतो आपल्या होस्टकडे, कार्यक्रमाचे होस्ट त्यांना देतो. स्वाती, अगं स्वाती, तुझं लक्ष कुठे आहे? मी केव्हापासून हाक मारतेय तुला, आलेले कळलं नाही का? अगं सुनीला, मला की नाही हल्ली फक्त कविताच आलेल्या कळतात. घ्या, हे नवीनच सध्या चाललेलं दिसतंय हेच. पण असू दे, बघितलंस का, मी एकटीच नाही आलेले, माझ्या बरोबर आता इथे मराठी रसिकही जमलेले आहेत. ओ, नमस्कार मंडळी. ब्रावो मराठी मंडळातर्फे मी स्वाती वाघ आणि मी सुनीला कुलकर्णी तुम्हा सर्वांचे मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमानिमित्त मनापासून स्वागत करतो. आज मराठी माणूस जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेला आहे. कोणी शिक्षणासाठी गेलाय, कोणी व्यवसायानिमित्ताने गेलाय, तर कोणी नोकरीसाठी सुद्धा. कुठेही जगाच्या पाठीवर मराठी माणूस गेला तरी त्याचे मातृभाषेवरचे प्रेम काही कमी झालेलं नाहीये. तो जिथे असतो तिथली भाषा तर शिकतोच, पण त्याच बरोबर तिथे वावरतोय त्या भाषेत. पण आपल्याला भावना व्यक्त करताना जवळची वाटते ती मराठीच. अगदी बरोबर. आणि ह्या मराठीच्या प्रेमामुळेच जगभरात 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतात. 27 फेब्रुवारी हा महान साहित्यिक कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. मराठी भाषेला जागतिक दर्जा मिळवून देण्यामध्ये कवी कुसुमाग्रजांचा मोठा हातभार आहे आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठीच आपण हा दिवस साजरा करतो. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, चाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. अशी ही आपली मातृभाषा लाभलेली आपण भाग्यवान मराठी मंडळी. आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात अजून वेगळ्या कोणत्या गाण्याने होणार? चला तर मग ऐकूया ब्रावो मराठी मंडळाच्या संगीत समूहांनी सादर केलेले हे अभिमान गीत.
एकच सेकंद. एकच सेकंद. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. एवढ्या जगात माया मानतो मराठी. बोलतो मराठी, ऐकतो मराठी. जाणतो मराठी, मानतो मराठी. आमुच्या मनामनात दंगते मराठी. आमुच्या रगारगात रंगते मराठी. आमुच्या मनामनात दंगते मराठी. आमुच्या रगारगात रंगते मराठी. आमुच्या उराउरात स्पंदते मराठी. आमुच्या नसानसात नाचते मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. बोलतो मराठी, ऐकतो मराठी. जाणतो मराठी, मानतो मराठी. बोलतो मराठी, ऐकतो मराठी. जाणतो मराठी, मानतो मराठी. आमुच्या पिला पिलात जन्मते मराठी. आमुच्या लहान ज्ञात रांगते मराठी.
मराठी एकल्या दरी 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 हे मराठी एकल्या वना वना धरून हे मराठी विठल्या तरुलतात साजते मराठी विठल्या कळी कळीत लाजते मराठी अभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी राहलो खरेच धन्य ऐकतो मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी ज्ञान घामलोन वर्षते मराठी कीर्तन्या पितांमलोन डोलते मराठी कीर्तन्यान ध्यानमलोन ढोलते मराठी कीर्तन्या चराचरांत राहते मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी बोलतो मराठी ऐकतो मराठी जाणतो मराठी मानतो मराठी रंगते मराठी रंगते मराठी संगते मराठी वर्षते मराठी गुंजते मराठी गरजते मराठी गरजते मराठी गरजते मराठी आहा, किती सुरेख, अंगावर रोमांच उठला. अगदी खरं बोललीस बघ. सुनीला, आज सकाळपासून मला कवी सौमित्रांच्या कवितेची आठवण येत आहे. अगं ऐकव ना मग. चालेल. माणसानं कसं अक्षरासारखं असावं, माणसानं कसं अक्षरासारखं असावं, जगण्याच्या पानावरती अलगद जाऊन बसावं. शब्दासाठी ओळी ओळीनं अर्थासारखं नाचावं, शब्दासाठी ओळी ओळीनं अर्थासारखं नाचावं, एका अक्षरानं दुसऱ्या अक्षरात वाचावं. हाच वाचनाचा आनंद आपण देशमुख काकांच्या कविता वाचनातून घेऊया. अगदी बरं. श्री रवींद्र देशमुख हे मुंबईत स्थायिक आहेत. त्यांचे आतापर्यंत 3 कविता संग्रह प्रकाशित झाले. नमस्कार देशमुख काका. देशमुख काका. नमस्कार. हा. नमस्कार. नमस्कार.
तुम्ही आज आमच्या कार्यक्रमात भारतातून सहभागी झाला आहात. खूप खूप धन्यवाद त्याच्यासाठी. मी काका मनापासून आपला आभारी आहे. काका, तुमचा कविता लिहिण्याचा छंद तुम्हाला कधीपासून आहे हे एक जाणून घ्यायचं होतं. आणि दुसरं म्हणजे तुम्ही तुमची पहिली कविता कोणती आणि कधी लिहिलीत? मी सन 6वी-7वीत असताना विरारच्या शाळेत शिकायचो, तेव्हा मंगेश पाडगावकर त्या शाळेत आले होते. हो. तर मला वाटतं कवितेचं बीज कळत नकळत ते रुजवून गेले. नक्कीच. वा. आणि मग मी लिहितच राहिलो शाळेत, कॉलेजात. आणि मला वाटतं माझी पहिली प्रसिद्ध कविता स्वराज्यमध्ये झाली होती, लॉंग 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 बॅक ॲगो. आणि तेव्हा मला मानधन आलं तो 2 रुपये मनी ऑर्डरनी. आजही तो मी कागद ते पोस्टाचं जपून ठेवलेला आहे. पण काका, त्या 2 रुपयाची किंमत खूपच आहे नाही का? नाही, नाही, कोट्यावधी आहे, अमूल्य आहे, किंमतच होऊ शकत नाही ते. अक्षरशः अगदी बरोबर. बरं काका, खूपच छान. आता तुमच्या कविता आम्हाला ऐकवाल? जरूर. तर नमस्कार मंडळी, माझी ओळख आहेच. मी रवींद्र देशमुख, मीनाक्षी आणि किरणचा काका आणि परिज्ञाचा आजोबा. मला विचारतात की कविता कशा सुचतात, तर मला असं वाटतं की भावनांचे डोंगर चढताना शब्द दमतात, हळूच निश्वास टाकतात, त्याच्याच कविता होतात. अरे वा. पहिली कविता आहे शब्द. शब्द येतात कोठूनी अचानक ओठात, शब्द येतात कोठूनी अचानक ओठात, शब्द मावेना नयनी, शब्द राहीना पोटात. शब्द इवले इवले, शब्द इवले इवले, त्यात अर्थ मोठा जडे, सुस्ता करून जागृत बघा पेटवती लढे. शब्द आगळे वेगळे, शब्द आगळे वेगळे, त्यात छाया अन माया, घेती जवळ जवळ लागतात गुंजाराया. शब्द असती चतुर, कधी होतात फितूर, शब्द असती चतुर, कधी होतात फितूर, शब्दा शब्दामध्ये प्रश्न, शब्दा शब्दात उत्तर. कधी करती कहर, शब्द भरती जहर, कधी मारती फुंकर, शिंपडती अत्तर. शब्द जातात लढून, शब्द जातात लढून, शब्द राहती दडून, तुझ सांगती कानात, असे गळ्यात पडून. शेवटचं कडवं आहे. शब्द धरतात मौन, शब्द धरतात मौन, डोळा दाटत असे पाणी. शब्द धरतात मौन, डोळा दाटत असे पाणी, शब्दा विणा होई पुरी, अशी शब्दांची कहाणी, अशी शब्दांची कहाणी. वा, सुंदर सुंदर. आणि पुढली कविता आहे माझी पुस्तक. कारण पुस्तक हा फार मोठा विरंगुळा आहे आणि ते एक अशी गोष्ट आहे की 24 तास आपण कधी उघडू शकतो, वाचू शकतो. तर बघा, आयुष्याचं पुस्तक चालताना अप्रिय भाग गाळता येत नाही, प्रिय भागाकडे वळता येत नाही. आयुष्याचं पुस्तक चालताना अप्रिय भाग गाळता येत नाही, प्रिय भागाकडे वळता येत नाही. क्षण वेचून लिहिलेले प्रत्येक पान, क्षण वेचून लिहिलेले प्रत्येक पान, हरपून भूक तहान अन देहभान, एकदा लिहिलेले बदलता येत नाही. आयुष्याचं पुस्तक चालताना अप्रिय भाग गाळता येत नाही. वा. कित्येक दिवस दुःखात बुडलेले, कित्येक दिवस दुःखात बुडलेले, आपल्यासह अखंड रडलेले, त्या जखमांना वाळता येत नाही. आयुष्याचं पुस्तक चालताना प्रिय भागाकडे वळता येत नाही. आनंदानं कधी किती केली बरसात, आनंदानं कधी किती केली बरसात, चैतन्य रोमरोमी नसा नसात, ते स्मरल्याशिवाय पुढे चालता येत नाही. आयुष्याचं पुस्तक चालताना अप्रिय भाग गाळता येत नाही. आघात साहून मन झालेले तटस्थ, आघात साहून मन झालेले तटस्थ, उदयाने जन्मताच स्वीकारलेला असतो. आघात साहून मन झालेले तटस्थ, उदयाने जन्मताच स्वीकारलेला असतं. वेळेआधी सूर्याला मावळता येत नाही, वेळेआधी सूर्याला मावळता येत नाही. आयुष्याचं पुस्तक चालताना अप्रिय भाग गाळता येत नाही.
आणि प्रिय भागाकडे वळतायत. वा, सुरेख. खूपच छान. धन्यवाद. धन्यवाद काका. हे पुस्तक ह्या कविता मात्र आमच्या पुस्तकाच्या आयुष्याच्या पुस्तकात प्रिय भागामध्येच जाणार नक्की. धन्यवाद. ओके. बरं, आपण आता वळूया अंजली लिमये यांच्याकडे. अजून आहेत का खजिना? काका अजून? नाही, एक 2-4 चारोळ्या म्हणू का? जरूर. हा. भिंतीला कान असतात ठाऊक होतं, तुझ्याशी बोलताना कळलं कानालाही भिंती असतात. दुसरी आहे, अन्नानं ओलांडताच ताटाची लक्ष्मण रेषा. एका हॉटेलात बसलो होतो, मसाला डोसाचा तुकडा पडला, आता तो वेटरने नेला, तेव्हा डोक्यात आलं की अन्नानं ओलांडताच ताटाची लक्ष्मण रेषा, खरकट म्हणून होते त्याची दुर्दशा. कळी आणि मूल. थँक्यू. पुढली आहे, कळी आणि मूल यांना नसते भाषा. कळी आणि मूल यांना नसते भाषा, ती असते फक्त उद्याची आशा, ती असते फक्त उद्याची आशा. आणि जाता जाता एक शेवटची चारोळी, शब्द लिहावे चार जे जातील हृदयापार. शब्द लिहावे चार जे जातील हृदयापार, संपून जाईल मैफल, झंकारत राहील तार. धन्यवाद. खूपच छान. नक्कीच झंकारत खूपच छान. राहतील आहे आमच्या नक्कीच. खूप धन्यवाद काका. तुमच्या कविता अतिशय सुरेख, मनाला भावल्या अगदी. आभारी आहे रोणी. आपण आता वळूया स्वाती, अंजली लिमये आणि यांची ओळख करून घेऊया. अंजली लिमये या मूळच्या रत्नागिरीच्या आणि आता सध्या त्या जर्मनीत डुसलडॉर्फ इथे स्थायिक झाल्या. अंजली लिमये यांच्या लेखनाची झलक आपण आपल्या दिवाळी अंकामध्ये बघितलेली आहे. नमस्कार अंजली. नमस्कार. कशा आहात तुम्ही? छान, मजेत. आपण कशा आहात? मस्त, एकदम मस्त. तर अंजली, तुम्ही तुमच्या कविता लेखनाचा प्रवास थोडक्यात सांगाल आम्हाला? नक्कीच. खरं तर मी साधारण 8वी किंवा 9वीला असताना पहिली कविता लिहिली असं मी म्हणू शकेन. पण तेव्हा माहित नव्हतं की हे काय जे लिहितोय ते खरंच कविता आहे, त्या पदार्थाला कविता म्हणायचं का आपलं उगाच आपण लिहित जातोय. पण असंच लिहित गेले. अगदी काही रोज लिहित ऑफकोर्स जमत नव्हतं लिहायला, पण हळूहळू लिहित गेले. कॉलेजपर्यंत बऱ्याच कविता लिहिल्या. त्याच्यानंतर लग्नानंतर जर्मनीला आल्यावरती त्यात खंड पडला, कारण भाषा शिकणे आणि नोकरी शोधणे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी करण्यात. पण आता साधारण गेल्या 1-1.5 वर्षापासून मी पुन्हा लिहायला चालू केलंय आणि सध्या मी वृत्तबद्ध कविता लिहिते. व्हेरी गुड. सुरेख. तर मग वाचू? तुम्ही आता कुठल्या कविता सादर करणार आमच्या समोर? मी आता आज एक पानगळ नावाची भूपती पात्रवृत्तातली कविता सादर करणार आहे आणि एक पावसाची कविता सादर करेन. जरूर. चालेल. ही पहिली कविता जी आहे ती भूपती या मातावृत्तातली आहे. हा वृक्ष आणि एका नायिकेचा संवाद आहे. पाचोळा जमला पायतळी झाडाच्या, पाचोळा जमला पायतळी झाडाच्या, हुंकार जागतो हृदयातून फांदीच्या. अंगावर असुनी दुखऱ्या हळव्या भेगा, झाडावर दिसला अजून हिरवा धागा. मी विचारले ती जीर्ण पाहता कांती, मी विचारले ती जीर्ण पाहता कांती, वाटते कशी ना पानगळीची भीती. की नकोच वाटे शिशिर बोचरी थंडी, अन धूसर नीरस रंग त्यात राखाडी. फांदीस झुकवुनी जरा पाहुनी खाली, फांदीस झुकवुनी जरा पाहुनी खाली, सांगतो हासता फुलापरी मखमाली. संभार सावरू किती वेळ पर्णांचा, संभार सावरू किती वेळ पर्णांचा, हा खेळ चालला अखंड ऋतुचक्राचा.
वा. बाळगू उगा का पानगळीची चिंता, बाळगू उगा का पानगळीची चिंता, ती पर्णफुटीच्या शुभ शकुनाची वार्ता. आहा. सद्भावे घेतो निरोप हरपानाचा, सद्भावे घेतो निरोप हरपानाचा, ध्यानस्थ चिंततो कर्मकाळ बहराचा. सोसल्या उन्हाच्या झळाळणाऱ्या रेषा, सोसल्या उन्हाच्या झळाळणाऱ्या रेषा, नाहलो सुखाने कोसळताना वर्षा. टाकून देत शरदाचा चांदण शेला, मी कवेत घेतो खुशी खुशी शिशिराला. शिशिरास गुंफतो बहरा नंतर आता, शिशिरास गुंफतो बहरा नंतर आता, या लगावलीला जपतो जगता जगता. जोडतो नभाला दुवा होत मातीचा, मग मुळास मिळतो मंत्र नवा सृजनाचा. वा. आणि शेवटचा कडवा आहे. मी क्षणस्थ होऊन जगलो आनंदाने, मी क्षणस्थ होऊन जगलो आनंदाने, सोहळे साजरे केले उत्साहाने, ना आता उरला कसला मोह निहेवा, बस देह सुगंधी समिधा होत जळावा, बस देह सुगंधी समिधा होत जळावा. धन्यवाद. वा. सुंदर. धन्यवाद. जीवनाचं सत्यच सांगितलंय. धन्यवाद. अतिशय अप्रतिम. पुढची कविता श्रवणाभरण या अक्षरगण वृत्तातली आहे. पहिल्या पावसाचं साधारण वर्णन आहे. झुळझुळ नाचत गात हवा सह मंद सुगंधित वाहतसे, सळसळ वाजत पान गळे पण भूवर सावध शांतपणे. झरझर चित्र पहा पलटे झड वर्षत पाऊल टाकतसे, थिरकत पान धरे लय डोलत ताल विलंबित नाद तसे. गडगड श्यामल उंच नभी ढग लोळत गरजत धावतसे, लख लख कातर वीज लकाकत रूप मनोहर दावितसे. अगणित ओवित थेंब कुपीत नुगंधित आतुर माळतसे, घट घट पीत धरा अतिमोहक लाजत चुंबुन प्राशितसे. निथळत चिंब हसे कलिका झुलता झुलता लढिवाळपणे, मळकट पात दिसे हिरवी तव लज्जित लाडिक से हसणे. वळचण आड करी मग पामर काकश हारत पंख मिटे, झटकत अंग मुकाट थरारत बावर होऊन नेत्र मिटे. थिरकत ताल धरे मग मोरही भाव विभोरत नाचतसे, नटवत काजळ दाट नभी बघ धावत ती सर कोसळते. धन्यवाद. सुंदर. फार खूप सुंदर. छान. खरंच धन्यवाद. खूपच छान. आपल्या प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरती सुद्धा किती छान समाधान दिसतंय ना हो, आपल्याला. मस्त हसूही दिसतंय आम्हाला इकडे, त्यामुळे आम्हालाही खूप बरं वाटतंय. धन्यवाद. पावसाची बस आत्ताच मला बरसून गेली नक्की असं खात्री वाटतंय. आहे, नक्की खात्री आहे की ही तुमची कविता ऐकताना जरूर बऱ्याच जणांनी पायाचा ठेका धरला असणार. हो, ते वृत्ताची ऍक्च्युली कमाल आहे. त्या मस्तच वृत्ताचं वाटली. लय तशी असल्यामुळे. खूपच छान. धन्यवाद. आता आपल्या समोर सादरीकरणासाठी येत आहेत अनघा महाजन. अनघा महाजन या स्टुटगार्ट येथे राहणाऱ्या राहतात. अनघा, हा, नमस्कार म्हटलं नमस्कार. सगळ्यांना. नमस्कार अनघा. अनघा महाजन यांच्या कविता लिखाणाबरोबरच प्रवास वर्णन आणि चित्रकला या दोन्हीवरतीही प्रभुत्व आहे. तर आम्हाला अनघा माहितच आहे की तू चित्रांचं प्रदर्शन भरवतेस आणि त्याचबरोबर तुझं लेखनही तितकंच जोरात चालू असतं. तर मला विचारायला आवडेल की तुला हे सगळं कसं काय सांभाळता येतं, म्हणजे तू हे दोन्ही कसं करत असतेस? ह्या सगळ्या इथे जर्मनीत आल्यानंतर जोडलेल्या हॉबीज आहेत. आणि आवडत्या गोष्टींसाठी आपल्याला नेहमीच वेळ मिळतो हे तुम्हालाही सगळ्यांना माहितीच असेल. कारण आपण त्या आपल्या समाधानासाठी आणि आनंदासाठी करतो. त्यामुळे मला या गोष्टींसाठी मी बरोबर वेळ काढून ते करतच असते. अगदी बरोबर.
तर आज हा आम्हाला बोल काय बोल. ऐकवणार आहेस? हा आता मी काही लघुकथा पण लिहिलेल्या आहेत आणि त्या ब्राउनश्वाईग मंडळाने प्रसिद्ध पण केल्यात आणि हो म्युनिकच्या पण हो मंडळाने प्रसिद्ध केल्यात. पण आज मी तुमच्यासाठी माझ्या जाऊबाई ह्या लेखिका आहेत, सुजाता महाजन त्यांचं नाव, आणि त्यांनी अनेक कथासंग्रह, कविता संग्रह, बालसाहित्य, अनुवाद अशा अनेक स्तरांवर लिखाण केले आणि त्यांना महाराष्ट्र सरकारचं आणि आपल्या भारत सरकारचेही अनेक पुरस्कार प्राप्त झालेत. हो तर त्यांच्या एका कथासंग्रहामधली एक कथा मी तुम्हाला मराठीमधून आज सादर करण्याचा प्रयत्न करते. आज मी काही माझी कथा नाही सादर करते, आज मी त्यांची, कारण आज मराठी दिन आहे म्हणल्यानंतर थोड्या आपण चांगल्या साहित्यिकांचं काहीतरी सादर करावं असं मला वाटलं, म्हणून मी आज तिची कथा तुम्हाला सादर करते. नगाय, तुझी विनम्रता आहे, पण तुझं लेखन मी बघितलेलं आहे, वाचलेलं आहे आणि ते नक्कीच आम्हाला भावलेलं पण आहे. धन्यवाद धन्यवाद. पण मी आज तिला मान देऊन मी एका चांगल्या लेखिकेचं तुम्हाला ऐकवण्याचा प्रयत्न करते. तिनेही सांगितलंय की ती थोड्या वेळाने जॉईन करणार आहे. तिचा दुसरा एक मराठी साहित्याचा प्रोग्राम चालू आहे, तो झाला की ती पण आपल्याला जॉईन करायलाच ठेवते. अरे वा म्हणजे वा वा. दुग्धशर्करा योगच नक्कीच म्हणायचा. नक्कीच नक्कीच. तर तिचा हा जो कथासंग्रह आहे, इथेच या क्षणात म्हणून नावाचा हा कथासंग्रह आहे, त्यातली मी एक भूमी या नावाची कथा सादर करते. ओके. ही स्त्री जीवनाविषयी तिने जे काही लिखाण केले त्यापैकी ही एक कथा आहे. ओके. तर ऐकूयात आपण तिची कथा. कथेचं नाव आहे भूमी. कुठली असते बाई बाईची भूमी? आई वडिलांचं घर, मुलांचं घर, सगळेच दूर जातात. तेव्हा कुठली असते बाईची भूमी? तिच्या मनात थोड्या थोड्या अंतराने विचार येऊन जात होते. 12 तासांच्या प्रवासानंतर ती एसटीतून उतरली. अंग अवघडून आंबून गेलेलं, पण समोर या भागातच खास आढळणारे ते बग्गीसारखे टांगे पाहिल्यावर तिचा शीण कुठल्या कुठे पळून गेला. मागच्या कडू कडू वर्षांचं ओझं तिनं क्षणात फेकून दिलं. लग्न होऊन जेव्हा ती परप्रांतातून आली तेव्हा पहिल्या रात्रीपासूनच इथचे सगळे लोक वेगळे आहेत हे तिला जाणवलं. दुसऱ्यांची कुचेष्टा करण्याचा मोह आवरू न शकणारे, दुसऱ्यांच्या मताची फारशी पर्वा न करणारे, तीव्र बुद्धी असलेले पण फारशा गांभीर्यानं न जगणारे असे हे लोक तिच्या घरापासून तिला भेटायला सुरुवात झाली. नवी नवरी ती, त्यातून इतक्या लांबच्या प्रांतातून आलेली. तिला आरामदायी वाटावं असं वागण्याची काळजी कुणीही घेत नव्हतं. त्यांच्या आपापसातल्या टोकाच्या थट्टा मस्करीनं आणि अश्लीलतेकडे झुकणारं बोलणं ऐकून ती हादरली. तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. या लोकांशी आपलं कसं जमायचं? लोक तसे वाईट नव्हते, परंतु त्यांच्या वागण्यात गोडवाही नव्हता. तिचं अतिशय नम्र, विनयशील, अदबशीर वागणं त्यांच्या चेष्टेचा विषय बनून गेलं होतं. पण तिने कधी कोणाला विरोध केला नाही, उलटूनही बोलली नाही. तक्रार करणं तर तिच्या स्वभावातच नव्हतं. बंडखोरी हा शब्दच तिच्या कोशातच नव्हता. स्वतःवर खुश असलेल्या आणि स्वतःच्याच नादात गुंग असणाऱ्या नवऱ्याच्या सहवासात वर्षानुमागे वर्ष निघून गेली. माहेरी तिला फार क्वचितच जायला मिळायचं. वडील तर ती लहान असतानाच गेले होते. आई, मोठी बहीण, धाकटा भाऊ, सासरच्या खाष्ट मंडळींपुढे त्यात तिचं कितीसं चालणार. तसं घरातल्या व्यापार तिला माहेरची आठवण काढायला फुरसतही नसायची. पण कधी नवरा गावाला गेला, मुलं शाळेत गेली की तिचं रिकामं मन व्हायचं. मग ती माहेरच्या पत्राची वाट पाहायची. अमक्याचं लग्न आहे, करुणाला पाठवा. मुंजा आहे, वास्तुशांत आहे, काहीतरी कार्यक्रम निघेल आणि आपल्याला जायला मिळेल. मनातल्या मनात एक गाणं ती नेहमी म्हणायची. अब के बरस भैया भेज बाबुल को, सावन में लीजे बुलाए. माणसांपेक्षाही तिला मुलूक आठवायचा. तिथली प्रचंड थंड, प्रचंड उष्ण अशी टोक गाठणारी हवा आठवायची. गर्द झाडी आठवायची आणि मग कुणीही आठवायचं. वय वाढत गेलं तसतशी ती सासरच्या माणसांची पकड हळूहळू कमी होत गेली. नवऱ्याचीही पकड कमी झाली. आता ती तशी स्वतंत्र होती, कमवतही होती.
स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचं तरुणपणातलं धाडस म्हातारपणी अंगात भिनू लागलं होतं. आता ती हवं तेव्हा माहेरी येऊ शकत होती. एखाद्या तरुण पोरीच्या चपळाईनं ती टांगा स्टँडकडे वळली. ओढीने टांगे उभे होते. प्रत्येक टांग्याला मागे छान नक्षीदार दार, घरासारखं दोन्हीकडून उघडता येणार. आता समोरासमोर 2 सीट्स, आरसे लावलेले रंगीबिरंगी टांगे, सासरच्या मुलखातले टांगे मागून उघडे, आत बसलेल्याची वरात रस्ताभर. प्रांत खडबडीत तशी माणसंही खडबडीत. आपण इथलाच नवरा निवडला असता तर किती बरं झालं असतं नाही का, हा नेहमीच विचार तिच्या मनात डोकवायचा आणि बारीकसं हसू चेहऱ्यावर उमटायचं. टांग्याच्या वरच्या भागातून दिसणाऱ्या शहराच्या खुणा पुन्हा आठवणींचं मोहळ उठवून गेल्या. सगळी भावंड इकडे आणि करुणाच फक्त तिकडे. इतक्या लांब, त्यातून माणसंही अशी. त्यामुळे करुणा यायची तेव्हा प्रेमाच्या वर्षावात नाहून जायची. अय्या, करुणा आली, टिपेच्या आश्चर्योद्गार इंदूचा. दारापुढे टांगा थांबताच करुणेला पाहतच क्षणभर तिला काही सुचेना. मग ती पुढे धावली. टांग्याचं दार उघडून खाली उतरलेल्या करुणाला तिथेच कडकडून मिठी मारली. मग सामान उतरवून घेतलं. दरम्यान जया, विलास, बडे भैया सगळेच धावत वरांड्यात आले. भेटीचा प्रेम सोहळाच तो. हे काय, एकटीच आलीस? मुलांना नाही आणलं? आणि विश्वेश भैया? हे रागावणं ऐकून घेत करुणा आतल्या दारात जायला धडपडू लागली. मा होती ना तिथे. कुणाच्या मदतीशिवाय अंथरुणातून कशी उठू शकणार ती? मा कुठे? करुणा आली? हे शब्द ऐकल्यावर आईचं मन पक्षी होऊन करुणाच्या खांद्यावर कधीच येऊन बसलं होतं. ती समोर आल्यावर डोळे अक्षरशः हिऱ्यासारखे तेजाळले. मा! करुणा तिच्या पायाशी कोसळली. बाकीच्यांनी माना फिरवल्या. मला बोलताही येत नव्हतं. ओठ थरथरत होते. डोळे घळघळा गळत होते. तिला करुणाला जवळ घ्यायचं होतं, अगदी तिच्या तान्ह्या जावळाचा स्पर्श आठवेपर्यंत. तिची ख्याली खुशाली विचारायची होती. सांगायचं होतं, कॉट खालच्या पेटीत लुगड्याच्या घडीत चांदीची बाललेणी आहेत, ती तुझ्या नातीला घेऊन जा. बाहेर जाताना आठवणीने काजळाचं बोट लावत जा, फार गोड आहे म्हणे ती. पण ते काहीही ती सांगू शकणार नव्हती. बाहेरच्या खोलीत सगळेच थांबलेले होते. करुणा त्यांच्यात येताच बातम्यांची देवाणघेवाण, हसणं, चेष्टा मस्करी सगळं सुरू झालं. नंतरचे 2-4 दिवस नुसती धमाल. जुन्या आठवणी, वाटेल तसं फिरणं, कचोरी, रसगुल्ले खाणं, खरेदी, डोळ्यांनी बोलणाऱ्या, नुसतं ऐकणाऱ्या माजवळ बसून नातीच्या बाललीला सांगणं. 2-4 दिवसात प्रत्येक जण आपल्या कामाकडे वळला. इच्छा असूनही कुणाला रुटीन बदलता येईना. माच्या जवळ बसून नुसतं तिच्या असण्याचं सुख अनुभवताना एका क्षणी करुणाला जाणवलं, आता आपल्याला परत जायला हवं. तिच्या मनात येता क्षणी ती बेचैन झाली. माला झोप लागली होती. इंदुताई आणि बडे भैया अजून कामाहून परतले नव्हते. धाकटा भाऊ विलास आणि वहिनी जया 2 दिवस राहून त्यांच्या घरी गेल्या होत्या. करुणा वरांड्यात आली. उदासीनता वाढवणाऱ्या लालसर काळ्या आकाशाकडे पाहताना तिला आणखीनच गलबलून आलं. पोरीची, नातीची तीव्र आठवण झाली. स्टँडवर लेक जावई सोडवायला आले होते. जावयाने खूप धावपळ करून करुणाचं तिकीट काढलं होतं. दुसऱ्या दिवशी ते त्यांच्या गावी परतणार होते. आपल्या 1 दिवस आधी आईनं जावं हे काही लेकीला पसंत नव्हतं. बाळांपण तीही आईवेडी झालेली होती. पण जावई ठामपणे म्हणाले, नाही नाही आई, आज तुम्ही जायचंच, मी गाडीची चौकशी करतो. लेकीकडे पाहत करुणा म्हणाली, मनू जाऊ का ग मी? चालेल ना? मानसी हो म्हणाली. हो जा ना म्हणाली खरी, पण ते मनापासून नव्हतं. आई, तुम्ही तिला काही विचारू नका. तुम्हाला इनविन 8 दिवसाची सुट्टी, त्यात 2 दिवस प्रवास करणं, आता पुष्कळ राहणं झालंय आणि आपण भेटतच राहू. तुमचं माहेर किती लांब आहे. लवकर जावं म्हटलं तर जाताही येत नाही. त्यात तुमच्या आईही आजारी. काही नाही, आजच जा तुम्ही, जावयाने ठणकावून सांगितलं. करुणा निघाली. गाडी सुटेपर्यंत मानसी आणि तिचा नवरा थांबले होते. करुणाच्या सूचना सुरू झाल्या होत्या. जाताना बाळाची पेज घ्यायला विसरू नको आणि तुम्ही पण खायचं ठेवा बरोबर. तू तिला खेळत ठेवून इकडे तिकडे जाशील, पण ती वळवळली, पडेल, धडपडेल, काहीतरी तोंडात घालेल, लक्ष ठेवत जा जरा. मानसी जास्त बोलली नाही. गाडी सुटताना मानसीचा रडवेला चेहरा बळच हसताना तिला दिसला. आता ही आठवण आल्यावर तिचा गळा दाटून आला.
बिचारी पोर, जाताना तिला सगळं सामान नीटनेटकं ते विसरता घ्यायला आई हवी असते ना. आपण असेच निघून आलो. तिला तातडीने परत जावंसं वाटलं तर. रात्रीच्या जेवणात उद्याचा निघण्याचा निर्णय जाहीर करताना सगळे आरडाओरडा करणार. आपण थांबावं म्हणून वेगवेगळ्या प्रोग्राम्सचे मोह घालणार. हे तिला ठाऊकच होतं. पण आता तिला फक्त मुलांचे चेहरे आणि मानसीचं पत्र खेचत होतं. तिचं लेख पण तिला आता विसरायला लावत होतं. रात्री गाडीतनं परतीच्या प्रवासाला निघताना चमत्कारिक द्विधा मनस्थितीत ती होती. आईची ही शेवटचीच भेट की काय? ह्या विचार कितीही हकलून लावला तरी कावळ्यासारखा येतच राहिला. मुलांच्या मोहापायी आपण तिच्याजवळ राहत नाही आहोत हे तिला डाचत होतं. कुठली असते बाईची भूमी? आई वडिलांचं घर, मुलांचं घर. जेव्हा सगळे दूर दूर जातात तेव्हा कुठली असते बाईची भूमी? नळातून थोड्या थोड्या वेळाने एखाद्या थेंब पडावा तसा विचार तिच्या मनात थोड्या थोड्या अंतराने येऊ लागला. अनोळखी माणसांनी गच्च भरलेल्या गाडीतून प्रवास टक्क डोळ्यांनी ती सगळ्यांकडे पाहत होती. आपल्या जगण्यात आपण असेच वावरलो, अनोळखी प्रवाशांमध्ये वावरल्यासारखे. मध्यरात्री अर्धवट झोपेत अर्धवट जागेपणी तिला शरीराला एकदम बसलेला धक्का आणि एक असाधारण शांतता जाणवली. धसकून तिने डोळे उघडले. ड्रायव्हरला डुलकी लागल्यामुळे गाडी एका झाडावर आदळली होती. काही लोकांना खूप लागलं होतं, पण सुदैवाने कुणीही जीव गमावला नव्हता. मरणाच्या दाराशी जाऊन आल्यावर तिला एकदम साक्षात्कारासारखं जाणवलं. मी एकाकी नाही. हे सगळे जीव एका भयंकर प्रसंगातून माझ्याबरोबरच बाहेर पडलेले. हे माझे कुणीतरी आहेत. असंच छोट्या मोठ्या प्रसंगातून बरोबर हिमतीने बाहेर पडलो. आपण कितीकांबरोबर. आपण एकाकी नाही. सगळी भूमी आपली आहे. आपण सगळ्यांची आहोत. कुठे कोणीही असू शकेल आपल्या सोबतीला. सोबतीची शक्ती असते. विश्वातील प्रत्येक गोष्टीत, अगदी अचेतनात सुद्धा गुपचूप आपल्या जागी वर्षानुवर्ष उभे असणाऱ्या वस्तू तर निशब्द जागा सुद्धा किती बोलते आपल्याशी. तुमच्यात किती तरलता आहे, अशब्दांचं तरल स्पंदन कळण्याची किती पात्रता आहे तुमची, एवढाच काय तो फक्त प्रश्न असतो. धन्यवाद. म्हणजे खूप छान. वाचताना इतकं ते जाणवत होतं आणि आपण प्रत्येक जण असं माझ्या बरोबर सगळेच जण असं मला वाटतं की ते स्वतःला त्या कॅरेक्टर मध्ये घालायचा प्रयत्न करत होतं आणि जर्मनीत राहून तर मला असं जाणवत होतं की आम्ही भारतात गेल्यावरती कसं असं अगदी सारखं जाणवत होतं की माहेरपणाला गेल्यावर आम्ही असं आम्हीच जात होतो. आता असं नक्कीच माझा आणि माझ्या मैत्रिणींना वाटत असेल. अगदी नक्की, अगदी सगळा खरी गोष्ट प्रसंग आहे. आणि तो वाचनातून तर अक्षरशः हुबेहूब डोळ्यासमोर आणलास. सुरेख धन्यवाद. वाचलास आणि लघुकथा पण एकदम छान. खरंच Thank you. मनाला ताकदीचीच भावणारी आहे. होती. मुख्यतः करून जे आपण इथे जर्मनीमध्ये एवढ्या लांब भारतातून राहतो, तेव्हा हा प्रवास तर मला वाटतं प्रत्येकानेच केलेला आहे आणि हा प्रवास थोड्या बहुत अंशी सगळ्यांनी अनुभवलेला सुद्धा आहे. त्यामुळे मला अगदी खात्री आहे की हा नक्कीच सगळ्यांच्या मनाला भिडला असणार. नक्कीच. धन्यवाद. धन्यवाद. खूपच छान. स्वाती, फारच सुरेख झालं नाही? अगदी. बरं, आता मी तुला माझ्या मैत्रिणीची ओळख करून देणार आहे. कोण ग? ऐक. वोल्सबुर्ग मध्ये राहणारी सुगंधा राघवा. कविता, चित्रकला, हस्तकला, बागकाम ह्या सगळ्यात उत्साहात रमणारी आणि तितकीच पारंगत. त्याचबरोबर जेवायला जावं तर तिच्याचकडे बरं का. अगदी नक्की सांगते मी वाट बघत असते तिची बोलवण्याची अगदी. ह्या सगळ्यांमध्ये एवढं सगळं नीट छान एवढं जमल्यावरती मला तिला नेहमी एक प्रश्न विचारावासा वाटतो. सुगंधा, शब्द आणि चित्र ह्या दोन्ही पैकी तुला जास्त कुठल्या माध्यमातून व्यक्त व्हावंसं वाटतं? कुठलं माध्यम तुला जास्ती प्रिय आणि जवळचं आहे? धन्यवाद सुनीला, स्वाती. खरं म्हणजे खूप कौतुक केलंय तुम्ही. आणि तुझा प्रश्न म्हणजे तुमचा प्रश्न खरं म्हणजे अवघड आहे उत्तर द्यायला. कारण शब्द आणि चित्र ही दोन्ही माध्यमं खूप प्रभावी आहेत आपल्या भावना व्यक्त करायला. दोन्हीची आवड आहे मला, पण माझं वैयक्तिक मत विचाराल तर मला स्वतःला शब्दातून व्यक्त व्हायला जास्त आवडतं.
आणि जसं तू म्हणालीस की मला बागकामाची आवड आहे, तर आज ह्याच आवडीतून मी फूल आणि शब्दांची गुंफण घालून मी एक लिहिलेली कविता सादर करणार आहे. वा. आणि आणि त्यानंतर एक आपल्या मराठी भाषेचं आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एक अलौकिक नातं आहे. तर त्याविषयी सावरकरांविषयी मी थोडंसं बोलणार आहे. अगदी तर ना. मी आता माझी कविता आधी ऐकवते. जरूर. एक चाफा तुझ्या मनात, कवितेचं नाव आहे चाफा. एक चाफा तुझ्या मनात, एक माझ्या मनात. एक चाफा तुझ्या मनात, एक माझ्या मनात. गुजगोष्टी त्यांच्या एकमेकांच्या कानात. वा. गुजगोष्टी त्यांच्या एकमेकांच्या कानात. मला नेहमी वाटतं, माझा चाफा जरासा अबोल काहीसा लाजरा, तुझा मात्र नेहमीच हसरा. तुझा मात्र नेहमीच हसरा. तुझ्या चाफ्याचा हेवा वाटतो कधी कधी. तुझ्या चाफ्याचा हेवा वाटतो कधी कधी. नेहमीच कशी स्वार ह्याची कळी आनंदाच्या फांदी. माझ्या चाफ्याला दरवळण्याची हौस भारी. माझ्या चाफ्याला दरवळण्याची हौस भारी. आणि फुलण्यातच धन्यता मानते तुझ्या चाफ्याची स्वारी. आणि फुलण्यातच धन्यता मानते तुझ्या चाफ्याची स्वारी. तुझा चाफा माझा चाफा आहे का खरंच फरक काही. तुझा चाफा माझा चाफा आहे का फरक खरंच काही. कोमेजण्याचे कोडे त्यांना कदाचित पडत नाही. हो हो दोघेही आहेत स्वच्छंदी बहरतात क्षणोक्षणी. दोघेही आहेत स्वच्छंदी बहरतात क्षणोक्षणी. मंद सुगंध त्यांचा पाझरतो पानोपानी. मंद सुगंध त्यांचा पाझरतो पानोपानी. तुझा चाफा माझ्या मनात मिसळत असतो प्रेम रंग. तुझा चाफा माझ्या मनात मिसळत असतो प्रेम रंग. आणि माझ्या चाफ्याच्या दरवळीत तुझे मन दंग. आणि माझ्या चाफ्याच्या दरवळीत तुझे मन दंग. अगदी बर. सुंदर. धन्यवाद. वा, क्या बात आहे. चाफा दरवळला माझ्या आजूबाजूलाच. धन्यवाद. धन्यवाद. तर मंडळी, अं, आपल्या सर्वांना माहीतच आहे की जीवनात विज्ञान आणि अध्यात्मशास्त्र यांचा सुरेख संगम झालेल्या सावरकरांनी 26 फेब्रुवारी 1966 या दिवशी जीवनयात्रा संपवली. परंतु आत्मार्पण करून ते मृत्यूला सामोरे गेले ही गोष्ट कदाचित बऱ्याच जणांना ठाऊक नसेल. त्याच अनुषंगाने परवा त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी एक लेख वाचनात आला. तोच मी माझ्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करते. सावरकर सदनामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रायोपवेशन चालले होते. 1 फेब्रुवारी 1966 पासून त्यांनी अन्न, पाणी आणि औषधे यांचा त्याग केला आणि त्यांनी आत्मार्पण करण्याचे योजले. त्याआधी आत्महत्या आणि आत्मार्पण हे लेख लिहून त्यांनी दोन्हीमधील फरक विशद करून सांगितला होता. एखादी व्यक्ती आपले सर्व इप्सित साध्य करते. आता इच्छा म्हणून काहीच उरत नाही. तेव्हा केवळ भुईला भार म्हणून न राहता आपले जीवन तृप्तपणे संपवणे म्हणजे आत्मार्पण हे त्यांनी सूचित केले होते. आणि त्याप्रमाणे शनिवार दिनांक 26 फेब्रुवारी 1966 रोजी ते मृत्यूला सामोरे गेले. मृत्यूशी जवळजवळ 80 दिवस प्राणपणाने झुंज देता देता शेवटी तात्या सावरकर गेले. मृत्यूची आणि तात्यांची झुंज गेली 60 वर्ष चालली होती. 1910 साली त्यांनी आपले मृत्यूपत्र लिहिले. त्यात त्यांनी स्पष्टच सांगितले होते की घेतले हे व्रतन आम्ही अंधतेने, की घेतले हे व्रतन आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने. जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे. कोण आहेत हे तात्या सावरकर? तात्या हे कवी, कादंबरीकार, नाटककार, लघुकथाकार, निबंधकार आहेत. मराठीप्रमाणे इंग्रजी भाषा त्यांच्या पायाचे तीर्थ घेत असे.
त्यांच्या लेखनाचे एकंदर 8 खंड असून त्यांची 5,500 पाने होतात. मराठी भाषेत त्यांनी विपुल लेखन केले. तात्यांची गंमत ही की ते नुसते क्रांतिकारक, नाटककार, कवी, कादंबरीकार किंवा निबंधकार नव्हते, तर ते भारतीय इतिहासातील एक चमत्कार होते. इंग्रजांनी हा देश जिंकून निःशस्त्र केल्यानंतर पौरुष्याची आणि पराक्रमाची राख रांगोळी झाली होती. ती राख पुन्हा पेटवून तिच्यातून स्वातंत्र्य प्रीतीचा आणि देशभक्तीचा अंगार ज्यांनी बाहेर भडकविला त्या ज्वलज्जहाल क्रांतिकारकांचे वीर सावरकर हे निसंशय कुलपुरुष आहेत. भारतीय शौर्याचा आणि पराक्रमाचा तेजस्वी वारसा घेऊन सावरकर जन्माला आले. इतिहासाच्या धगधगत्या कुंडामधून त्यांचा आत्मपिंड तावून सुलाखून निघाला. 1857च्या स्वातंत्र्य समराची धग देशातून नष्ट झालेली नव्हती. घरातल्या अष्टभुजा देवीपुढे त्यांनी शपथ घेतली की देशाचे स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मी मरता मरता झुंजेन. वयाच्या 14व्या वर्षी मृत्यूला आव्हान देण्याची प्रतिज्ञा सावरकरांनी केली आणि अग्निरसाच्या कारंजांप्रमाणे स्वातंत्र्याची प्राज्वल्य काव्ये सावरकरांच्या अलौकिक प्रतिभेमधून उचंबळू लागली. स्वातंत्र्य लक्ष्मीला अधिरुधिराचे स्नान घातल्या वाचून ती प्रसन्न होणार नाही ह्या मंत्राची जाहीर दीक्षा देशातील तरुणांना देऊन सशस्त्र क्रांतीची सुरुवात करून दिली. 1857च्या क्रांतियुद्धात अमर झालेल्या हुतात्म्यांची शपथ घालून सावरकरांनी भारतामधल्या क्रांतिकारकांना त्यावेळी बजावले की 10 मे 1857 रोजी सुरू झालेला स्वातंत्र्य संग्राम अद्याप संपलेला नाही. सौंदर्य संपन्न भारताच्या डोक्यावर विजयाचा दैदिप्यमान मुकुट जेव्हा चढेल तेव्हाच हा स्वातंत्र्य संग्राम संपेल. अशा रीतीने वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी सावरकर हे भारतातल्या सशस्त्र क्रांतीचे सूत्रधार बनले. ही क्रांती चालू असताना इंग्लंडमध्ये त्यांना पकडून मोरिया बोटीतून स्वदेशी पाठवण्यात आले. त्यावेळी त्यांनी मार्सलेस बंदरात एका पहाटे पोलिसांचा पहारा चुकवून बोटीमधून समुद्रामध्ये उडी घेतली. ही उडी म्हणजे वीर सावरकरांच्या पराक्रमाचा सुवर्ण कळसच होय. ही त्यांची उडी त्रिखंडात गाजली. त्यानंतर ब्रिटिश सरकारने सावरकरांवर खटला भरून त्यांना 2 जन्मठेपेच्या शिक्षा दिल्या. त्यावेळी सावरकर अवघे 28 वर्षाचे होते. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाला आंतरराष्ट्रीय स्वरूप देणारे सावरकर हे पहिले क्रांतिकारक होते. म्हणूनच भारतीय क्रांतिकारकांचे मुकुटमणी असे त्यांना म्हटले जाते. भारतात अनेक क्रांतिकारक होऊन गेले, पण स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखा क्रांतिकारक आजपर्यंत केवळ भारतातच नव्हे तर जगात झालेला नाही. वीर सावरकरांनी हजारो उत्कृष्ट पाने लिहिली. तुरुंगामध्ये 10,000 ओळी लिहून एका आचार्याच्या मार्फत त्या भारतात पाठवल्या. मानवी जीवनात असा एकही विषय नाही ज्यावर सावरकरांनी लिहिलेले नाही. 83 वर्षाचे जीवन ते जगले. त्यांना आता जीवनात रस म्हणून राहिला नाही. आत्मार्पण करण्याचे विचार त्यांच्या मनात येऊ लागले. आजपर्यंत महापुरुषांनी आणि साधू संतांनी जे केले त्याच मार्गाने जाण्याचा त्यांनी निर्धार केला व त्याप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्रायोपवेशन करून आत्मार्पण करण्याचे ठरवले. कारण त्यांना ह्या आयुष्यात इति कर्तव्य म्हणून काहीच उरले नाही. म्हणून अत्यंत समाधानाने स्वतःला मृत्यूच्या स्वाधीन करताना ते म्हणतात, धन्यो अहम कर्तव्यमेन विद्यते किंचित. धन्यो अहम कर्तव्यमेन विद्यते किंचित. धन्यो अहम प्राप्तत्यम सर्व महासंपन्नम. धन्यवाद. किती माहितीपूर्ण लेख वाचलास तू हा. बऱ्याच गोष्टी हो. मला वाटतं बऱ्याच जणांना प्रथमच ह्या सगळ्या माहिती झाल्या असतील. खूप खूप धन्यवाद सुगंधा या लेखाबद्दल. तुमचे पण खूप धन्यवाद. आणि तुझी शैली पण एकदम छान आहे वाचनाची. धन्यवाद. सुनीला, बोल. मराठी भाषेची किती वेगवेगळी रूपं असतात ना ग. आता तसं सांगायचं झालं तर आपल्या आता मराठी भाषेचं हेच बघ ना, की विदर्भात गेलीस तर विदर्भाची मराठी, कोकणात गेली कोकणातली मराठी,
मुंबईत गेलं तर मुंबईची भेळ मराठी. सुनीला, तू मुंबईची मुलगी ना ग? येस. काय कुपूछा? अगं मग होऊन जाऊ दे की तुझी भेळ मराठीतली एक कविता. ठीक आहे. आता मी माझी कायको नावाची कविता सादर करणार आहे. त्याच्या मागे छोटीशी गोष्ट अशी आहे की आता गेल्या जानेवारी महिन्यामध्ये माझ्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न झालं आणि नेहमीप्रमाणे प्रत्येक आईला जशी मनामध्ये भीती वाटत असते, आता लग्न झाल्यावर मुलगी सासरी गेली, आता काय होणार, कसं होणार. तर ह्या सगळ्या ह्याच्यावरती म्हटलं आपण जरा थोडंसं त्याला नवीन स्टाईलमध्ये आपण ती थोडीशी पेश करूया, तिला थोडंसं चांगलं वाटेल असं काहीतरी लिहूया, ह्या उद्देशाने ही कविता मी लिहिली होती. कवितेचं नाव आहे कायको. माझी लेक झाली माझ्या जावयाची बायको. माझी लेक झाली माझ्या जावयाची बायको. राहणार नाही माझ्या जवळ, विचार करून झाले थोडीशी सायको. राहणार नाही माझ्या जवळ, विचार करून झाले थोडीशी सायको. पण नंतर म्हटलं असं काय को, लेकी बरोबर येतोय की घरात एक जमाई. लेकी बरोबरच येतोय की घरात एक जमाई आणि म्हणेल सासूमा लेक तुम्हारी मेरे दिल में समाई. लेकी बरोबर येतोय की घरात एक जमाई आणि म्हणेल सासूमा लेक तुमची मेरे दिल में समाई. लेक माझी होणार त्यांच्या घरची सून. लेक माझी होणार त्यांच्या घरची सून. विचारांनी आलं रडूस फुंदून. विचारांनी आलं रडूस फुंदून. मग आलं दुसरं मनात, म्हणेल मला तिचीच सासू. म्हणेल मला तिचीच सासू, माझी मानस कन्याच लेक तुमची. म्हणेल मलाच तिची सासू, माझी मानस कन्याच लेक तुमची. दिलं आहे लेकीला मी एक मॉडर्न शिकवणी. दिली आहे माझ्या लेकीला एक मॉडर्न शिकवणी. सर्वांसाठी सगळं कर, स्वतःचा आब राखून. सर्वांसाठी सगळं कर, स्वतःचा आब राखून. हे सगळं इतकं असताना घबराने का काय को. हे सगळं इतकं असताना घबराने का काय को. सासरच्यांनाच वाटेल अभिमान की माझी लेक झाली त्यांच्या मुलाची बायको. माझी लेक झाली त्यांच्या मुलाची बायको. वा खूपच छान. तुझी आंबट गोड भेळ मराठीतली कविता एकदम मजाच आणली की ग तिने. तुझ्या कवितेविषयीचं प्रेम मला चांगलंच माहिती आहे सुनीला. प्रेम असं माहित पडतं का ग? का ग? प्रेम असं खरंच इझिली माहित पडतं सगळ्यांना? पडत असेल सुद्धा, कारण प्रेम म्हणजे प्रेमच असतं नाही. माझ्या पुढल्या कवितेचं नाव आहे प्रेम. प्रेम आपण सगळ्यांवरतीच करतो. काही जणांना अगदी सांगून करतो, काही जणांना न सांगता नकळत करतो. बायको नवऱ्यावरचं प्रेम वेगळं, मुलांचं प्रेम वेगळं, आई वडिलांवरचं प्रेम वेगळं, पण ह्या सगळं काय असतं? प्रेमच असतं. ह्या सगळ्या गोष्टी वरती ही लिहिली गेलेली एक प्रेम ही कविता. प्रेम म्हणजे प्रेमच असतं. स्वतःला हरवून दुसऱ्याला शोधायचं असतं. स्वतःला हरवून दुसऱ्याला शोधायचं असतं. मीत आपणाला शोधायचं असतं आणि तुझ्यात मला शोधायचं असतं. प्रेम म्हणजे प्रेमच असतं. तुझ्यात असतं आणि माझ्या मनात सुद्धा असतं. तुझ्यात असतं आणि माझ्या मनात सुद्धा असतं. आजीच्या कुशीत लपतं, आजोबांच्या कडेवर खेळतं, बाबांच्या धाकातही असतं. आजीच्या कुशीत लपतं, आजोबांच्या कडेवर खेळतं, बाबांच्या धाकात असतं आणि दादा बरोबरच्या वादात पण असतं.
ताईच्या तोऱ्यात पण असतं आणि आईमध्ये तर मूर्तिमंत पिलासाठी जगत असतं. पण खऱ्या सवंगड्यांबरोबर मनसोक्त हसत असतं. प्रेम म्हणजे प्रेमच असतं. प्रेम म्हणजे प्रेमच असतं. नुसतं हातात हात घालून बागडायचं नसतं, तर एका नजरेत विरघळून जायचं असतं. न बोलता मनातलं जाणायचं असतं नि जगण्याच्या उन्हात सावली बनायचं असतं. नुसतं हातात हात घालून बागडायचं नसतं, तर एका नजरेत विरघळून जायचं असतं. न बोलता मनातलं जाणायचं असतं नि जगण्याच्या उन्हात सावली बनायचं असतं. प्रेम म्हणजे प्रेमच असतं. रंगात असतं, नादात असतं, खळखळणाऱ्या पाण्यात मनसोक्त वाहत असतं. उधाण लाटेत किनाऱ्यावर धडकत असतं. वादळात रुद्र असतं आणि अभिषेकात सात्विक असतं. प्रेम म्हणजे प्रेमच असतं. प्रेम म्हणजे प्रेमच असतं. वा खरंच धन्यवाद. छान. एकदम आवडली मला कविता. आवडली? आणखीन काय काय आवडतंय तुला? आणखीन कवितेतूनच सांगते. सांग. मंडळी, माझ्या कवितेचं नाव आहे माझी आवड. आवडेल मला जाणून घ्यायला कर्कश आवाजांच्या गोंगाटात आवडेल मला जाणून घ्यायला कर्कश आवाजांच्या गोंगाटात हळुवार स्वरांची जवळीकता, मुक्या शब्दांची ती बोलकी भावनिकता. आवडेल मला पाण्यापेक्षा झगमगीत कागदातला भपका डोकवायला कोऱ्या कागदात. आवडेल मला पाहण्यापेक्षा झगमगीत कागदातला भपका डोकवायला कोऱ्या कागदात. आवडेल मला उमजून गेला ते भरीव काळीभोर आकाश, त्या चंद्र चांदण्यांच्या तेजाला निस्पृहपणे तेज बहाल करणारे. आवडेल मला समजून गेला शब्दांनी न जोडली जाणारी, नव्हे शब्दांची गरजच नसलेली दोन वाक्यातील शांतता. आवडेल मला शिकून घ्यायला मनाला स्पर्शून जाणारी निसर्गाची सांकेतिक भाषा. खरं तर आवडेल मला या आवडींना शब्दरूप करण्यापेक्षा त्या सर्व आवडीच जोपासायला. धन्यवाद. वा स्वाती, खरंच छान. खूपच मनाला भावली तुझी कविता आहे आणि खूप खरंच विचार करायला लावणारी सुद्धा आहे. धन्यवाद. आणखीन कुठल्या प्रकारच्या कविता आवडतात तुला स्वाती? म्हणजे तसं कविता वाचन माझं फार होतं असातला भाग नाहीये, पण मला मुक्त छंदातल्या कविता पण आवडतात, ज्यांना यमक नाही, परंपरेचे नियम लागू होत नाहीत, अशा मुक्त छंदातल्या कविता. मग एखादी म्हणून दाखव. चालेल. द भा धामणसकरांची हस्तांतर. जगण्याच्या एका टप्प्यावरती ह्या अशा मुक्त छंदातील कविता सापडतात. उदाहरण द्यायचे झाले तर ज्यांची मुले आता मोठी आहेत, जबाबदारी घेत आहेत, अशांना या जवळून जाणारी ही हस्तांतर कविता. विसर्जनासाठी गणपती नेताना मला मूर्ती अवजड झाली. तेव्हा उसळत्या तारुण्याचा माझा मुलगाच मला म्हणाला, द्या इकडे. मी मूर्ती तात्काळ मुलाच्या हातावर ठेवली चौरंगासहित. मुलाने ही मूर्ती हातात घेतली नीट सावरून. मी
एका दैवी आनंदात. मी एका दैवी आनंदात अकल्पित परंपरा पुढे सरकल्याच्या. मी एका दैवी आनंदात अकल्पित परंपरा पुढे सरकल्याच्या. मी पुन्हा तरुण, ययाती सारखा. माझा मुलगा जख्ख म्हातारा. माझा मुलगा जख्ख म्हातारा परंपरेच्या ओझ्याने वाकलेला. वा, खरंच निशब्द करणार आहे हे. आणि काय आणखी ऐकवणार आहेस? खरं सांगायचं तर मुक्तछंदातील कविता ह्या एक वेगळ्याच पातळीवर तुम्हाला जाणीवा करून देतात. तशा मराठी भाषेत गझल हा पण एक तुम्हाला विचारांच्या एका वेगळ्याच विश्वात नेणारा प्रकार. म्हणतात ना, जे न देखे रवी ते देखे कवी. गझल लिहिणारी कवीची दृष्टी तर एकदमच निराळी. आता बघा ना, तुम्ही आम्ही कित्येक वेळा बागेत गेलो असू, पण नलेश पाटील यांना दिसलेली बाग किती हृदयस्पर्शी आहे हे त्यांच्या गझलेतून जाणवतं. तर चला तर मग नलेश पाटील यांची बाग आपण त्यांच्या गझलेतून आपल्यालाही जाणवते का ते बघून घेऊया. जरूर. त्यांच्या गझलेचं नाव आहे वाऱ्याला जखम फुलांची. वाऱ्याला जखम फुलांची दरवळतो घाव कधीचा. वाऱ्याला जखम फुलांची दरवळतो घाव कधीचा. ऐकला आर्त रडताना पहाटेला खिन्न बगीचा. भळभळा वाहतो गंध, भळभळा वाहत गंध या धुंद आसमंतात. जखमी झालेला वारा सोसतो भार बहराचा. वाऱ्याला जखम फुलांची दरवळतो घाव कधीचा. झेलित फुलांचे अश्रू पानेही मुसमुसलेली. झेलित फुलांचे अश्रू पानेही मुसमुसलेली. गहिवरलेला क्षण ओला विस्कटलेल्या गवताचा. वाऱ्याला जखम फुलांची दरवळतो घाव कधीचा. पाहून दवाची सलगी, पाहून दवाची सलगी होताना फुलाबरोबर. पाहून दवाची सलगी होताना फुलाबरोबर. काट्याला सलत राहतो सहवासच तरल फुलांचा. वाऱ्याला जखम फुलांची दरवळतो घाव कधीचा. वस्तीत सुगंधाच्या तू, वस्तीत सुगंधाच्या तू तरी शोकानावर तुझला. वस्तीत सुगंधाच्या तू तरी शोकानावर तुझला. प्रत्येक दवाचा थेंब चेहराच दिसे अश्रूंचा. वाऱ्याला जखम फुलांची दरवळतो घाव कधीचा. ही व्याकुळलेली गाणी लिहिताना पानांवरती. ही व्याकुळलेली गाणी लिहिताना पानांवरती. रेषांवर गदगदलेला मजकूर हले दवाचा. वाऱ्याला जखम फुलांची दरवळतो घाव कधीचा. शेवटचा शेर. ऐकून गझल ही माझी, ऐकून गझल ही माझी मज दाद फुलातून आली. ऐकून गझल ही माझी मज दाद फुलातून आली. सन्मान सोहळा हा तर माझ्या मनस्वितेचा. सन्मान सोहळा हा तर माझ्या मनस्वितेचा. वाऱ्याला जखम फुलांची दरवळतो घाव कधीचा. ऐकला आर्त रडताना पहाटेला खिन्न बगीचा. वा, सुंदर. खरंच खूप समज आहे या कवितेमध्ये. वा, सुरेख. स्वाती, खूप सुंदर सादर केली आहेस गझल. खूप छान.
मनाला भिडली ना एकदम. हृदयात भिडले, शब्द भिडला हृदयात. खरंच सुरेख. उत्कृष्ट. ते काय आहे, तुम्ही वाटीतनं जर कढी सुंदर पित असाल ना, तर ते वाटी आणि ते जी पळीबिळी असते ना, त्यांना काही महत्व नसतं. ती कढीच पाहिजे चांगली. नाही, पण ती So, कढी सुद्धा छान वाटीमध्ये अशी द्यावीही लागतेच नाही का? ते दिसतंय ना मागे. सादरीकरणाला पण महत्व असतं खरंच. सादरीकरणाला पण महत्व चला तर मग आता आपण अजून एक आपल्याला कविता आणि लघुकथेचा आनंद द्यायला येत आहे केतकी वजे. हायडेलबर्ग येथे स्थायिक आहे ती या केतकी वजे. केतकी, नमस्कार केतकी. नमस्कार. 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 आवाज येतोय तुम्हाला माझा? येतोय ना. येतोय, तू छान दिसतीयस. थँक्यू. खूप छान कार्यक्रम सुरू आहे आणि आभारी. आज ह्या निमित्ताने तुम्हाला एक लघुकथा आणि एक कविता ऐकवायची इच्छा आहे. मी जरूर. स्वतः लिहित नाही, तर मी आज माझ्या बहिणीची एक कविता सादर करतेय. तर सुरुवातीला मी तिने लिहिलेली कविता सादर करते. त्याच्या आधी तिची थोडक्यात ओळख तुम्हाला सांगते. माझ्या बहिणीचं नाव विनया सिधये. ती HR फील्डमध्ये काही वर्ष काम करत होती आणि सध्या आता गृहिणी पद सांभाळते आहे. आणि त्याचबरोबर ती कविता करते. विनयास पोएट्री नावाने तिचं एक फेसबुक पेज आहे. तुम्ही ते नक्की जाऊन कधीतरी त्याला भेट द्या. तर तिने केलेली कविता आहे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या क्रिकेटवीर सचिन याच्यावर. तर ती मी वाचते आज. कवितेचं नाव आहे सचिन सचिन. भारताचा हा युवा पुत्र, क्रिकेट हा ज्याचा प्राण असे. भारताचा हा युवा पुत्र, क्रिकेट हा ज्याचा प्राण असे. साऱ्या जगाला ओळख ज्याची, सचिन त्याचे नाव असे. फटक्यांची हा बोले भाषा, फटक्यांची हा बोले भाषा, शतका मागून शतक रचे. श्वास रोखुनी प्रत्येक वेळी सारी दुनिया डोलत असे. विश्वविक्रम व सन्मानांनी भारताची हा शान असे. विश्वविक्रम व सन्मानांनी भारताची हा शान असे. आकाशातील ताऱ्यांमधला ध्रुव तारा हा खास असे. स्वतः लावणी स्वतःशीच स्पर्धा जो खेळत असे. स्वतः लावणी स्वतःशीच स्पर्धा जो खेळत असे. नाव सचिन हे चाहत्यांसाठी ईश्वर बनून भासत असे. ज्या खेळाची ओळख त्याच्या नावामुळे होत असे, ज्या खेळाची ओळख त्याच्या नावाने होत असे, तो खेळ सचिन शिवाय बघण्याला आता कसली मौज नसे. खरं. धन्यवाद. खरंय, अगदी खरंय. सचिन शिवाय क्रिकेटला मजा नाहीच. धन्यवाद. सचिनला मी आपण आता ह्याच्या नंतर तुमच्या समोर एक सॉरी. हॅलो. हा बोल 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 बोल. येतोय आवाज? हो येतोय. ओके ओके. मला थोडस मध्येच नोटिफिकेशन आलं इंटरनेट कनेक्शन स्टेबल अनस्टेबल. हा व्हिडिओ आता जरा तुझा. तर या पुढे मी एक लघु लेख. एकच मिनिट. हो हो. खरंच हॅलो. मजा नाही येत आता, बघायला नाही आवडत एवढं. म्हणजे पहिलं जसं सचिनला असताना बघायला, मला वाटतं माझ्या बरोबर प्रेक्षक सुद्धा ह्या गोष्टीला अगदी नक्की तयार असतील मनापासून. हो 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 अगदीच. मी बंद केलंय क्रिकेट बघणं. सचिन हो ना. मी आता तेच म्हणणार होते, सचिन गेल्यापासून बंद केलंय क्रिकेट बघणं. मग म्हणजे अक्षरशः म्हणतात तसा माझा मुलगा तर एवढा क्रिकेट वेडा आहे सचिन, आणि सचिन वेडा आहे म्हणायला पाहिजे. तो तेवढ्यासाठी 4 दिवस मुंबईला गेला होता क्रिकेटची फायनल मॅच बघायला सचिनची. बापरे.
तसं काय हिचं सचिन प्रेम सगळ्यांना ठाऊक आहे. तिच्या नवऱ्याचं नाव सचिन आहे. मग काय सचिन त्यामुळे काय ती करणार इतक्या वेळा तुम्ही? सचिन सचिन करतीये हे तुम्ही समजून घेऊ शकाल. नक्की. काहीच म्हणलं नाही. अरे. तोंडून सचिनचं नावच जात नाहीये. जितके वेळा घेईन नाव तितकं प्रेम प्रेम म्हणजे प्रेमच असतं ना शेवटी. हो वाढतच ते. केतकी एकदम वेगळ्या ओके. विषयावरची कविता होती ही आणि खूपच छान होती. एकदमच आवडली. म्हणजे धन्यवाद. हो विषयावरची अशी कविता धन्यवाद. आपल्याला छान वाटलं. छान वाटतं आणि कविता ह्या आपल्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं हे सादरीकरण होत आहे. खेळातली कविता म्हणजे सचिनवरची कविता, निसर्गावरची कविता, म्हणजे अशा हे प्रेमावरची कविता, ह्या भेळ मराठीतली कविता, असं सगळ्या दृष्टीने हे सगळं रसायन मस्त जमून जमलेलं आलंय. आहे. आता तू अजून काय आम्हाला ओके, वाचून मी दाखव. आता एक लघुलेख वाचतेय. हा लिहिलाय प्रसाद शिरगावकर यांनी. तुमच्यापैकी अनेक जण कदाचित त्यांना ओळखत असतील. तर त्यांच्या आई बाप या पुस्तकातला हा एक लघुलेख आहे. बर. तर मी तो वाचते. जरूर. जाई जुई मोगरा गुलाब चाफा सदाफुली शेजारी शेजारीच आहेत आमच्या बागेत. रोज त्यांना पाणी घालतो, गप्पाही मारतो त्यांच्याशी पाणी घालता घालता. कडाक्याच्या उन्हाळ्यातली तळमळ बघतो झाडांची, जगत राहण्यासाठीची, आपल्या फुलांना फुलवत राहण्यासाठीची. परवाच कधीतरी एक पुसटसा संवाद ऐकू आला. जाईची वेल आपल्या फुलांना म्हणत होती, कसली रे नाजूक फुलं तुम्ही, त्या चाफ्याच्या फुलांकडे बघा कशी सॉलिड स्ट्रॉंग दिसतात, त्या चाफ्यांच्या फुलांकडे बघा, अरे बघा ती, अरे खा जरा भरपूर, काहीतरी करा पण स्ट्रॉंग बना त्या चाफ्याच्या फुलांसारखं. चाफ्याचं झाड आपल्या फुलांना सांगत होतं, अरे काय उपयोग नुसतं स्ट्रॉंग बनून, अशी कशी रे पांढरी फटक कशी काय तुम्ही, त्या गुलाबाच्या फुलांकडे बघा किती झुपकेदार आणि लाल भडक आहेत ती, काहीतरी करा रे पण तसे गुलाबी झुपकेदार बना गुलाबाच्या फुलांसारखं. गुलाबाचं झाडही आपल्या फुलांवर नाराज होतं. त्यांना मोगऱ्याच्या फुलांसारखं स्वर्गीय सुगंध देणारं व्हायला सांगत होतं. तर मोगऱ्याचं झाड आपल्या फुलांना सदाफुलीच्या फुलांसारखं वर्षभर फुलाला सांगत होतं. आपले जन्मदाते आपल्याला आपण जसे आहोत तसं राहायचं सोडून भलतंच काहीतरी बनायला का सांगतायत, हे न कळल्यामुळे सगळी मुलं गोंधळात पडली होती. अरे मुलं म्हणाले का मी, सॉरी हा, मला फुलं म्हणायचं होतं. धन्यवाद. मी म्हणणारच होते गुलाब आणि मोगराच्या ऐवजी मला मी स्वतः दिसू लागले होते फरस एक क्षणभराकरता. म्हटलं अरे कधी कुठे मी हे केलंय का ह्याचा विचार करा, मुलगा आहे मोठा खूप पण कुठे केलाय का मी याचा विचार करू लागले होते मनामध्ये एक क्षणभर तरी. खूपच छान, खरंच छान. धन्यवाद. बरं स्वाती, आता हा आपला आजचा कार्यक्रम खरोखरच जागतिक कार्यक्रम व्हायला लागलेला आहे. आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपण मुंबईहून देशमुख काकांच्या कविता ऐकल्या हो. आणि आता जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यातून सुजाता महाजन सुद्धा आपल्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. सुजाता महाजन या शिकागो विद्यापीठामध्ये मराठीच्या प्राध्यापिका आहेत. त्यांचे 3 कविता संग्रह, 2 कथा संग्रह, बाल कादंबरी, समीक्षा, अनुवादित चरित्र ग्रंथ अशी एकूण 8 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. अनेक महत्वाच्या मराठी नियतकालिकांमधून सुद्धा त्यांचे लेखन वेळोवेळी प्रकाशित झालेलं आहे. तर आता सुजाताताई. नमस्कार सुजाताताई. नमस्कार. हा नमस्कार. मला खूप आनंद होतोय तुम्हा सगळ्यांबरोबर इथे येण्याचा. खूप वेगळा अनुभव आज आपल्याला या विचित्र कोरोना परिस्थितीने उपलब्ध करून दिलेला आहे. पण त्यानिमित्ताने सगळं जागतिक स्तरावरती सगळे भेटलोय की आपण. हो, वाईटातनं चांगलं निघतं ते असं. हो. तुमच्या मराठीतलं योगदान हे वाचताना मी ही वाचत असताना 1-2 मिनिटं हलून गेले. हिने त्याला हलवलं मला की अगं आता आपल्याला पुढे जायचंय. खरंच तुम्ही खूपच मराठी भाषेसाठी
खूपच योगदान दिलं आहे. ऐकून अगदी कौतुक वाटतंय. नमस्कार श्वेताई. मग आम्हाला या आमच्या कार्यक्रमात म्हणजे तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारावासा वाटतोय, की हा, विचारा. भारतात मराठी शिकणं हे स्वाभाविक आहे. पण अमेरिकेतील तुमच्या विद्यार्थ्यांचे मराठी शिकण्यामागे असं काय उद्दिष्ट असतं? आणि ते तुम्ही कसं संशोधन त्यांना हाच प्रोत्साहन देता? संशोधन हाच मुख्य उद्देश असतो त्यांचा शिकण्याचा. आणि विविध क्षेत्रामध्ये ते संशोधन करत असतात, वेगवेगळ्या ज्ञानशाखांमध्ये, म्हणजे इतिहास, धर्म, विशेषतः या 2 ज्ञानशाखांमध्ये. आणि त्यांना भारतीय इतिहासाचा अभ्यास करणारे, भारतीय धर्मविचाराचा अभ्यास करणारे अनेक विद्यार्थी इथं असतात अमेरिकेमध्ये. आणि इथे जाण्यासाठी आणि त्या मूळ साहित्य वाचण्यासाठी भाषेची गरज असते. त्यामुळे महाराष्ट्र हा तसा जगाच्या दृष्टीने पण खूप महत्वाचा प्रांत आहे. त्याच्यामध्ये अनेक महत्वाचे लोक होऊन गेले आणि वेगवेगळ्या काळांमध्ये. त्यामुळे त्यांचा अभ्यास, भारतीय इतिहासाचा अभ्यास करताना महाराष्ट्राचा इतिहास हा बऱ्याचदा अपरिहार्य ठरतो. लोक भाषा शिकतात आणि मुळातलं साहित्य वाचतात. म्हणजे आज माझ्या विद्यार्थ्यांबरोबर मी त्यांना अक्षर ओळख मी करून देते, पण काही वेळा काही विद्यार्थ्यांना आधीच येत असतं, देवनागरी लिपी येत असते, पण त्यांच्याबरोबर मी फुले आंबेडकर सुद्धा वाचलेले आहेत, त्यांच्याबरोबर मी एकनाथ वाचलेलं आहे, ज्ञानेश्वरांचं साहित्य वाचलेलं आहे, आणि त्या अगदी आधुनिक अशा लोकांचं सुद्धा 19व्या शतकातल्या लोकांचे सुद्धा साहित्य मी वाचलेले. त्यामुळे त्यांना भरपूर रस असतो हे समजून घेण्यात, आणि त्यामुळे भाषेचे 3-3, 4-4 वर्ष ते अभ्यास करतात आणि मग साहित्य वाचतात. एक छोटासा बाळगूत प्रश्न माझ्याकडे. ही जी मुलं तुमच्याकडे शिकायला येतात ती सगळीजण भारतीय ह्याची आहेत का अमेरिकन मुलं सुद्धा तेवढ्याच रस घेऊन ह्या ह्याच्यामध्ये शिकतात? चांगला प्रश्न आहे. म्हणजे भारतीय काही भारतीय वंशाची असतात, पण तरी सुद्धा अमेरिकन असतात. ओके. आणि काही भारतीय वंशाची नसतात, अमेरिकनच असतात. दोन्ही प्रकारचे विद्यार्थी माझ्याकडे. खरंच म्हणजे तिथे असून त्यांच्यात गोडी निर्माण करणे आणि ती टिकवणे हे खूपच हो, आणि आपली भाषा तुम्हाला सगळ्यांना माहितीये की तशी वळवू तशी वळते आणि त्यामुळे जाऊ तेवढी खूप खोल पण अवघड काम आहे. आहे त्यांची गोडी टिकवणं. सुरुवात म्हणजे मराठी भाषेचं वैशिष्ट्य काय, ती पुढे सोपी आहे. आपल्याकडे 3च साधारण प्रकारच्या वाक्यरचना असतात. सुरुवातीला ती खूप अवघड आहे, कारण जेंडर तिथं आपल्या समोर येतं पहिल्यांदा, आणि ज्या भाषांमध्ये ते नसतं, त्यामुळे त्यांना खूप अवघड जातं. हा प्रकार अवघड जातो, सामान्य रूप ज्याला म्हणतात. तर तिथं ते विद्यार्थी खूप झगडत असतात आणि त्यावेळेस त्यांचा इंटरेस्ट कमी होण्याची खूप भीती असते, पण तरी सुद्धा तो टिकवून ठेवावा लागतो आणि त्यांना हे सारखं सांगावं लागतं, पुढे सोपं आहे, पुढे सोपं आहे. अगदी अगदी मी म्हणजे मला जाणवतं, माझी 2 मुलं आहेत आणि त्यांना मराठी मी लिहायला वाचायला शिकवलं, पण त्यांचा टिकवण्याच्या बाबतीत खूप कष्ट घ्यावे लागतायत आणि तुम्ही खूप मोठं काम करतायत खरंच. तर आज आमच्यासाठी इथल्या काय सादर लोकांना कराल? जर आपल्या मुलांना मराठी शिकवायचं असेल, त्यांनी फक्त एक सोपी गोष्ट करावी की त्यांच्याशी फक्त मराठीतनं घरी बोलावं सुरुवातीपासूनच. आपल्याकडे काय होतं, लोक असा विचार करतात की यांना बाहेर सगळीकडे इंग्लिश बोलायचे, मग त्यांना प्रॉब्लेम. मुलांना काही प्रॉब्लेम नसतो. सुरुवातीच्या काही महिने त्यांना बाहेरचं आणि घरातलं याचं हे करायला अवघड जातं, पण तरी सुद्धा आपण जर मराठी बोलत राहिलो तर ते त्यांच्याबरोबर शेवटपर्यंत राहतं. त्यामुळे आपण फक्त त्यांच्याशी सतत बोलत राहणं मराठीमध्ये, आणि बाहेर ते अगदी सहजगत्या 4-5 भाषा शिकतात मुलं. मुलांना ती काही अडचण नसते, ती आपल्याला वाटत असते अडचण. मुलं काही वेळा आपल्याला म्हणतात की कशाला तू आम्हाला ही मराठी शिकवण्याच्या फंदात पडते, मग आम्हाला बाहेरही हे होतं, प्रॉब्लेम येतो, सगळीकडे मराठी, मग आपलं इंग्लिश कमी पडतं. ते तसं काही होत नाही, ते म्हणत असतात तरी आपण त्यांना तसंच बोलत राहायचं मराठी त्यांच्याशी, आणि मग मुलं ती बाहेर, कारण जेव्हा ते
त्यांची ज्ञान घेण्याची कपॅसिटी या वयात खूप असते. भाषा शिकण्याची कपॅसिटी शिकण्याची. बरोबर. ती मग पुढे आम्ही जे मोठ्या झालेल्या मुलांना शिकवतो त्यापेक्षा त्यांना सुरुवातीपासूनच घरामध्ये बोलत राहिलं तर त्यांना अगदी सोपं जातं. हो, अगदी खरंय. अगदी खरंय. आज तुम्ही आमच्यासाठी काय भेट घेऊन आला आहात? आज मला असं म्हणजे मी एकतर या कार्यक्रमात कधी उपस्थित होईन माहित नव्हतं, त्यामुळे मी हो. कथाच निवडलेल्या आहेत. कारण कथा वाचायला थोडा वेळ लागतो ना. मला वाटलं होतं मी उशिरा येईन, त्यामुळे मी अनघाने तुमची भूमी ही जी काही कथा वाचली आहे ना, अगदी भारावून गेलो आम्ही. आणि आम्ही ती वाचताना पण इतकी हुबेहूब डोळ्यासमोर आणली, रमलो आम्ही. खूपच छान माझ्या चित्रांकन आहे मला तुमचं ते. काही ऐकायचा योग नव्हता तो. पण ती खूप सुंदर वाचते, सुंदर सादर करते, त्यामुळे तिने त्या कथेला पूर्ण न्याय दिला असणार. अगदीच. नक्कीच. अगदी खरंय. तर मी आता माझ्या कविता 4-5 सादर करते. अं, एक 2 मिनिट हा फक्त. हो, हो. हरकत नाही. एक रंगी बेरंगी फुलपाखरू, एक रंगी बेरंगी फुलपाखरू भिरभीर भिरभीर उडताना पाहिलं. एक रंगी बेरंगी फुलपाखरू भिरभीर भिरभीर उडताना पाहिलं. क्षणभर थांबत नव्हते त्याचे पाय. आसपासच्या झाडांचे डोळे थकले बघताना, आसपासच्या झाडांचे डोळे थकले बघताना आणि झाडं दमली आरे सांभाळ म्हणताना, झाडं दमली आरे सांभाळ म्हणताना, पण फुलपाखरू मजेत उडत होतं. नव्या तालात, नव्या लयीत. रात्री झाडं पान हलवून आनंदाने सांगत राहिली एकमेकांना. रात्री झाडं पान हलवून आनंदाने सांगत राहिली एकमेकांना फुलपाखराच्या गोष्टी. एका पानावर इवले डोळे मिटून झोपलेलं फुलपाखरू, एका पानावर इवले डोळे मिटून झोपलेलं फुलपाखरू स्वप्नात दंग होऊन पाहत होतं झाडांना उडताना. स्वप्नात दंग होऊन पाहत होतं झाडांना उडताना. वाह! वाह! एका लहान मुलीच्या बागडण्यावर ही कविता लिहिलेली आहे. आणि आपल्याला माहिती की लहान मुलं खेळतात तेव्हा आपल्याला असं होत असतं, अरे तू काय करतोस, अरे सांभाळ. हो, अगदी. नंतर दुसरी कविता वाचते मी आता. कवितेचं नाव आहे एकदा. एकदा जगातल्या सर्वात उंच कड्याच्या टोकावर जायचंय. एकदा जगातल्या सर्वात उंच कड्याच्या टोकावर जायचंय. तिथून माझे सगळे शब्द एका पोत्यात घालून कड्यावरनं ढकलून द्यायचे. तिथून माझे सगळे शब्द एका पोत्यात घालून कड्यावरनं ढकलून द्यायचे. एकही शब्द ठेवायचा नाही जवळ. सगळं ऐकलेलं, बोललेलं, पाहिलेलं, वाचलेलं, लिहिलेलं, जगलेलं, भोगलेलं सगळं होत्याचं नव्हतं करून टाकायचं. त्यानंतर कधीच बोललं जाणार नाही एकाकीपणा आणि दुःखाबद्दल. त्यानंतर कधीच बोललं जाणार नाही एकाकीपणा आणि दुःखाबद्दल, धडधडीत अन्याय आणि फसवणुकीबद्दल. त्यानंतर कधीच सांगितली जाणार नाही अंधारात पोर बोटाला धरून एकाकी वाट चालणाऱ्या जीवांची गोष्ट. त्यानंतर कधीच सांगितली जाणार नाही अंधारात पोर बोटाला धरून एकाकी वाट चालणाऱ्या जीवांची गोष्ट. माझी बोलती बंद झालेली असेल, माझी बोलती बंद झालेली असेल. $9 चोरीपायी 38 वर्ष तुरुंगवास भोगणारे किंवा जीव सुद्धा गमावून बसणारे जीव पाहून. माझी बोलती बंद झालेली असेल. $9 चोरीपायी 38 वर्ष तुरुंगवास भोगणारे किंवा जीव सुद्धा गमावून बसणारे जीव पाहून मी कधीच सांगणार नाही नंतर. मी कधीच सांगणार नाही नंतर सगळ्या निसर्गाला ठाऊक असलेली माणूस जातीच्या अतोनात स्वार्थीपणाची गोष्ट. मी कधीच सांगणार नाही नंतर सगळ्या निसर्गाला ठाऊक असलेली माणूस जातीच्या अतोनात स्वार्थीपणाची गोष्ट. पण सगळे शब्द पोत्यात भरताना मी एक वाक्य बाजूला काढून ठेवीन. सगळे शब्द पोत्यात भरताना मी एक वाक्य बाजूला काढून ठेवीन. नांतं घर सामान सुमान बांधून सोडून जाताना एक पेला बाजूला ठेवतो ना आपण, जाईपर्यंत पाणी प्यायला लागेल म्हणून, तसं
बांधाबांध झाल्यावर जगातल्या सर्वात उंच कड्यावरनं सगळा जीव गोळा करून ओरडेन मी. बांधाबांध झाल्यावर जगातल्या सगळ्यात उंच कड्यावरनं सगळा जीव गोळा करून ओरडेन मी, तुमचं सगळं चुकीचं चाललंय, तुमचं सगळं चुकीचं चाललंय, आणि तात्काळ शिळा होऊन पडेल. काय बरं सुचलंच नाही. सुचत नाही, अक्षरशः शब्द नाही येते त्याचा पटकन. गुढा अर्थ असलेली कविता आहे पण हो, खरंच एकदा एका वाचनात समजणार नाही, परत एकदा वाचायला लागेल. वास्तव पण आहे आणि विचार करायला लावणारही तितकंच आहे. तुमच्या कवितांचं रसग्रहण करायला आवडेल आम्हाला. खूप छान. धन्यवाद. आणखीन काही? हा, अजून एक कविता वाचते. म्हणजे अजून मी 3 कविता वाचणार आहे. या नंतर अजून 2 एका विषयाशी निगडीत कविता आहे. जरूर जरूर. नका नका रे इतकं बोलू, नका प्रत्येक गोष्टीवर व्यक्त होऊ. आजकाल जो सगळीकडे सगळ्या मीडियावर लोक कंटिन्युअस बोलतायत, 24 तास बोलतायत, झोपेत पण बोलतायत, त्या सगळ्यावरची ही कविता आहे. नका नका रे इतकं बोलू, नका प्रत्येक गोष्टीवर व्यक्त होऊ. थांबवा सगळे आवाज, हा प्रतिक्रियांचा गदारोळ थांबवा, हा प्रतिक्रियांचा गदारोळ थांबवा. ऐका पावसाचा आवाज, पावसाचा आवाज, थेंबांचा आवाज. ऐका वाऱ्याची शीळ, पाखरांचं गाणं. शांततेलाही असतो गूढ आवाज, तो ऐका. मौनात पण आत बोलत राहणं थांबवा, मौनात पण आत बोलत राहणं थांबवा. रिकामे ठेवा कान, रिकाम्या ठेवा जिभा, रिकामा ठेवा मेंदू थोडा वेळ. रिकामे ठेवा कान, रिकामे ठेवा जिभा, रिकामा ठेवा मेंदू थोडा वेळ. आता कसलाही लेप न दिलेलं एक स्मित आतून येतंय पहा चेहऱ्यावर. आता कसलाही लेप न दिलेलं एक स्मित आतून येतंय पहा चेहऱ्यावर. डोळे, नाक, कान, ओठ, गाल, सगळ्या सगळ्या अवयवातनं खरखुरं हसू द्या, हसू येऊ द्या चेहऱ्यावर. डोळे, नाक, कान, गाल, ओठ, सगळ्या सगळ्या अवयवातनं खरखुरं हसू येऊ द्या चेहऱ्यावर. जगाला वाचवायला एवढं पुरे आहे सध्या. आलं, लगेचच आलं. हसू खरंच आलं हे ऐकल्या. आणि खरंच इतकं म्हणताय तुम्ही, ते खरी गोष्ट आहे. डोक्यामध्ये सारखे सतत विचार, इव्हन झोपलो तरी सुद्धा डोकं शांत चालू राहतो, मेंदू चालू राहतो आपला, आणि त्या मेंदूला विसावा नाही आणि सोशल मीडियाला विसावा नाही. सोशल मीडिया तर मनुष्याचा झोप घेऊनच पुढे चालतंय सगळं. हा, आता मी 2 कविता वाचणार आहे. या अनघाला माहिती आहे हा विषय काय, तिला लक्षात येईल की ह्या स्मरणरंजन, स्मरण रोग जो आहे, माणसाला विस्मरण होतं, तर एका विस्मरण झालेल्या व्यक्तीवरच्या कविता आहेत या. आणि अनघानी या व्यक्तीला पाहिलेलं आहे, तिला लगेच आठवेल. माणसांना रागवू द्या, माणसांना रागवू द्या, रुसू द्या, स्वप्रेमात असू द्या, न्यूनगंडात असू द्या. माणसांना रागवू द्या, रुसू द्या, स्वप्रेमात असू द्या, न्यूनगंडात असू द्या. स्मरण रोगात नसते रागवणे, रुसणे, फुगणे. ज्याला मेंदूचं विस्मरण झालेलं आहे त्या माणसाची हकीकत आहे. स्मरण रोगात नसते रागवणे, रुसणे, फुगणे. स्मरण रोगात माणसातनं माणूस वजा झालेला असतो. स्मरण रोगात माणसातनं माणूस वजा झालेला असतो. कितीही वाटलं रागावलं तरी चालेल पण त्याने बोलावं, रागावलं तरी चालेल पण त्याने बोलावं. ओळखीचं हसावं तरी तो बोलत नाही, ओळखीचं हसत नाही. कितीही वाटलं रागावलं तरी चालेल पण त्याने बोलावं, ओळखीचं हसावं तरी तो बोलत नाही, ओळखीचं हसत नाही. तो हद्द पार करून गेलेला असतो कधीच आपल्या शहराची, तो हद्द पार करून गेलेला असतो कधीच आपल्या शहराची. यालाच जोडून दुसरी कविता आहे स्मरण रोगावरची. आठवत नाही नक्की कधी तुमच्या हातात होतं एखादं पुस्तक, आठवत नाही नक्की कधी तुमच्या हातात होतं एखादं पुस्तक आणि सांगत होता तुम्ही त्यातली एखादी ओळ.
नक्की कधी ओळखू येऊ नयेसे झाले तुम्हाला स्वतःचे कपडे? नक्की कधी ओळखू येईन असे झाले तुम्हाला स्वतःचे कपडे? कुणाचाही ब्रश दिसायला लागला तुमच्या हातात? शेवटचे कधी रुसलात तुम्ही जिलबी खाऊ दिली नाही म्हणून? शेवटचे कधी रुसलात तुम्ही जिलबी खाऊ दिली नाही म्हणून? गावाकडचा मनुष्य आला तर शिव्यांसह स्वागत करायची पद्धत कधी विसरलात तुम्ही? गावाकडचा मनुष्य आला तर शिव्यांसह स्वागत करायची पद्धत कधी विसरलात तुम्ही? कधीपासून कळेनासं झालं तुम्हाला दुसऱ्याचा चष्मा घातला की जग खालीवर होत ते? कधीपासून कळेनासं झालं तुम्हाला दुसऱ्याचा चष्मा घातला की जग खालीवर होत ते? मी आठवायचा प्रयत्न करतेय केव्हा मला अखेरची हाक मारली होती ते. मी आठवायचा प्रयत्न करते केव्हा मला अखेरची हाक मारली होती ते. अंतर्मुख करायला लावणारी कविता. फारच सुरेख, क्या बात आहे. फारच सुरेख, सुंदर. म्हणजे अक्षरशः ह्या 4-5 ओळी पण त्या मनामध्ये इतकं एक प्रकारचं चित्र उमटवून गेलेले आहेत की बरोबर. कठीण आहे. वेदना असते ती, एक वेदना असते. आणि ज्यांनी हे ऍक्च्युली त्या व्यक्तीने नाही पण त्याच्या आजूबाजूच्या व्यक्तीने हे जे अनुभवलंय त्यांनी ते तर फारच जास्ती वेदनात्मक आहे माझ्या मते. वा. आणि म्हणून असं असतं की आपण जेव्हा कधी या स्थितीमध्ये एखादा माणूस जात असतो केवढं मोठं जग त्यांनी मागे लोटलेलं असतं. आणि म्हणून आता आपण ज्या क्षणात आहोत त्या क्षणात आनंदी राहणं किती महत्वाचं आहे. कारण तो आपल्या हातनं गेला की तो गेलेला आहे, पुन्हा आपल्याला तो दिसणार पण नाही. कारण जे आपण होतो ते आपण असणार नाही. अतिशय भावस्पर्शी छान होतं. खूपच घाला आणि अगदी जाणवलं चेहऱ्यावर जाणवत आहे. वा, सुजाताताई, खरंच खरंच खूपच छान. आमच्यासाठी खास वेळ काढून तुम्ही आलात आणि आम्हाला हा आनंद दिलात त्यापासून तुमचे मनापासून आभार सुजाताताई. मला धन्यवाद. आणि तुमची ही ऍक्टिव्हिटी इथं अशीच चालू राहावं असं मला म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की मराठीच्या संदर्भात तुम्ही सगळेजण आतून इतके म्हणजे विचार करताय मराठीचा आणि काळजी घेताय की आपली भाषा इथे टिकायला हवी आहे. त्यामुळे या सगळ्या दिसताना छोट्या छोट्या कृती दिसतात, एक मंडळ बसलंय कविता म्हणताय, पण त्यांना खूप अर्थ आहे आणि ते खूप महत्वाचं आहे आपल्या इथल्या अस्तित्वाच्या दृष्टीने. त्यामुळे मी सगळ्यांना तुम्हाला शुभेच्छा देते की तुमचं काम हे असंच चालू ठेवावं. धन्यवाद. धन्यवाद. आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करू आम्ही नक्की. जरूर. ब्रावो मराठी मंडळावरती असा तुमचा पण आशीर्वाद राहू दे. अगदी आपण भेट पण कायम राहू दे. आता असं समजू की मी पण तुमच्या परिवाराचा एक भाग आहे. अगदी नक्कीच. आहातच, प्रश्नच नाहीयेत आता. धन्यवाद. मराठी कविता म्हटली की वीर सावरकर यांचा उल्लेख झाल्याशिवाय राहत नाही. जयोस्तुते श्री महन मंगले. अंदमानात असताना अंगावर स्फुरण चढणारी आणि मातृभूमीसाठी आत्मसमर्पणाची भावना देणारे हे महान कवी आपल्यासमोर सादर करत आहेत हॅनोवरच्या सायली वरसंगीकर. थोडासा काहीतरी टेक्निकल हे थोडासा दिसतोय प्रॉब्लेम असेल सध्या. अगं सगळेच जण घरून काम करत असल्यामुळे नाही म्हणलं तरी झाला, प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. सुरू करतोय. हो हो. जयोस्तुते जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे
छान. वा, धन्यवाद धन्यवाद सायली, खूप छान म्हणलं. खूप छान म्हणलं. पूर्ण झालं का पण का टेक्निकल प्रॉब्लेमने अर्ध आहे? नाही ऍक्च्युली ते फक्त पहिले 2 कडवेच ठेवले होते. अच्छा अच्छा. हं. भारत मातेच्या या प्रतिभा संपन्न आणि थोर क्रांतीवीरास त्रिवार प्रणाम. या महान कव्याबरोबरच आपण आपल्या या कार्यक्रमाची सांगता करूया. आशा करतो की तुम्हा सर्वांना हा कार्यक्रम आमचा आज आवडला असेल. खरं तर तुमच्या सगळ्यांच्या सहभागामुळेच ह्या कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली. त्यामुळे तुम्हा सर्वांचे आम्हा ब्राव्हो मराठी मंडळातर्फे तुम्हा सगळ्यांचे खूप खूप खूपच आभार आणि शुभम भवतु. आमच्या सर्वांतर्फे ब्रावो मंडळालाही खूप शुभेच्छा आणि तुम्ही हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मलाही सादर करायला खूप तितकाच आनंद झाला आणि तेवढीच मजाही आली. खूप धन्यवाद. छान झाला, छान कार्यक्रम आणि झाला. पुन्हा एकदा माझ्या शुभेच्छा. तुमचे कार्यक्रम असेच चालू राहू द्या. शिकागोमध्ये आम्ही साहित्य कट्टा सुरू केलाय. आम्ही दर आठवड्याला एकदा भेटतो, साहित्याचं वाचन करतो, चांगल्या साहित्याचं मराठी आणि काही वेळा स्वतःच्या साहित्याचं वाचन करतो, सादरीकरण करतो आणि भारतातनं एखाद्या कवी कवयित्रीला आम्ही बोलवतो महिन्यातनं एकदा. अरे अरे वा. great. तर असे काही उपक्रम तुम्ही पण सुरू करायला हरकत नाही इथं. त्यांनी लोकांमध्ये एक एनर्जी राहते अजून. खरंय. आमचं पण मंडळ अगदी तसं नवीन आहे. तुमची हा. ही सूचना आम्ही नक्कीच आमचे कार्यकारी मंडळ नक्कीच जरूर लक्षात करा. ठेवील आणि विचार करून जरूर करू ह्या गोष्टीची सुरुवात आम्ही. जरूर. धन्यवाद. धन्यवाद. हा, मला विचारायचं होतं, मला तुमची ती विस्मरण खूप आवडली कविता. अगदी मनाला म्हणजे अशी भावली, एकदम माझ्या अंगावर काटा आला असं. छान. तुमचं इतर कविता किंवा कथा जे काही तुम्ही लिखाण करता ते आणखीन कुठे मला ऑनलाईन वाचता किंवा पाहता येईल? ऑनलाईन म्हणाल तर तुमच्या अंतरंगमध्ये अनघा तू सांगू शकते. अंतरंगमध्ये माझ्या काही कथा गेल्यावर 2 वर्ष येत आहेत. ओके. अंतरंगामध्ये एक कथा आहे. ऑनलाईन आहेत आपल्याकडे बऱ्याच कथा सुजाताच्या जरूर अवेलेबल. जरूर वाचू शकता. आणि पुस्तकं 8 पुस्तकं आहेत, पण आता ती इथं मिळणं जरा अवघड आहे. ती आपल्याला हा, त्यामुळेच मी म्हटलं आता सॉफ्ट कॉपीचा जमाना आहे. बरोबर. नाही, भारतात गेलो तर नक्कीच आम्ही मग ग्रंथालयाने माझा एक कथासंग्रह काढलेला आहे. त्यानंतर कॉन्टिनेंटलनी कविता संग्रह काढलेला आहे. तिथं तुम्हाला मिळू शकते. हो, मी अंतरंगमध्ये तुमच्या कथा कविता आवर्जून वाचत असते आणि गाणी तुमची घेतलेली मुलाखत जी आहे ती मी पूर्ण वाचली होती आणि खरंच प्रभावीशाली आहे खूपच. वाचली आहे मी पूर्ण. माझ्याकडेही आहेत इथे काही तिचे कथा संग्रह आणि कविता संग्रह आहेत आणि मी अंतरंगावर टाकतेच आहे. दर महिन्याला एक गोष्ट टाकतेच तिची, त्यामुळे ते आहे उपलब्ध आपल्याकडे. हो, वाचली जातात अंतरंग. जरूर वाचा आणि तुम्हा सगळ्यांच्या प्रतिक्रिया मिळत राहाव्यात मला. आणि तुमच्या मंडळासाठी जर इथं काही मला हे करता आलं मदत, म्हणजे तुम्हाला काही कसं करता, काय करता असे काही, तर मी तुम्हाला जरूर सांगेन. साहित्य किंवा अगदी नक्की. पहिल्याच वर्षी आम्ही मागच्या वर्षी म्हणजे पहिला आमचा दिवाळी अंक काढला आणि त्याला खूप प्रतिसाद आम्हाला छान मिळाला आणि त्याचं आता या वर्षी सुद्धा होईल आयोजन. तर त्यात बघू, म्हणजे आम्हाला नक्कीच आवडेल की तुम्ही काही अमोल, तो ते मासिक दाखवू शकतो. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अमोलनी मासिक दाखवलं, तर ते परत एकदा दाखवू शकतो. या मासिकात जे काही आहे ते सगळं तयार केलेलं लोकांचं स्वतःचं आहे. इव्हन हे चित्र जे आहे वरचं, हे 4-5 वर्षाच्या मुलींनी काढलेलं चित्र आहे. आम्ही काय सुंदर आहे. हो, आणि ते इथे मुखपृष्ठ म्हणून ते झालं आणि त्याचा जे काही म्हणजे लोकांनी सहभाग घेतला तो भारतातून बराच, म्हणजे खूप छान मिळालेला. हे पण एक चित्र छान असं आलं. हेही खूप सुंदर दिसतंय चित्र. आणि तर छान काढलायत तुम्ही, अंक छान काढलायत. हो, आणि हा 150 झाला. हार्ड कॉपी आहे म्हणजे
हो, ही हार्ड कॉपी आता मी केली आणि हा आता ऍक्च्युली 150 पानांचा झाला हा. यावेळेस आता बघू कसा आहे होतोय. पण छान आहे. लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे. खूप छान आहे. पण वा, आता वा, वा. खूप चांगली ऍक्टिव्हिटी आहे. म्हणजे हे असं मंडळ एकत्र येऊन साहित्य वाचन आणि असा अंक हो. तर आपण नाही म्हणलं तर एक खारीचा वाटा उचलतोय मराठीच्या हो. संवर्धनासाठी असं समजूयात. हो, आणि ह्याचं ई बुक आहे बरं का, आणि याची आम्ही आता हार्ड कॉपी काढली. ई बुक तर बर. आहेच मग मंडळाच्या. ई बुक मला पाठवा ना हो जमलं तर. हो, जरूर पाठव. तुमच्याकडे आहेच ईमेल आयडी माझा हो तुमच्या हो मुलाकडे. हो हो, पाठवेल. जरूर धन्यवाद. पाठवा. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद तुमच्या वेळेबद्दल आणि ही जी रंगत आणली सगळ्याच बद्दल खूप धन्यवाद. आणि खूप छान झाला कार्यक्रम. मला खरं सुरुवातीपासून ऐकायचं होतं, पण आज आमचं तुम्हाला म्हटलं तसं साहित्य कट्टाचा आमचा भारतातनं 2 कवयित्री आल्या होत्या आणि मराठी भाषा दिनाच्या औचित्याने मला एक छोटं भाषण पण करायचं होतं. त्यामुळे मग मी लवकर नाही येऊ शकले. तुमच्या सगळ्यांच्या सगळ्या कविता आणि हे सगळं प्रेझेंटेशन मला ऐकायला मिळालं असतं. मिळेल तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवू शकतो. रेकॉर्डिंग पाठवा जरूर मला. हो हो, जरूर मला जरूर. ऐकायला आवडेल. ठीक धन्यवाद. आहे. सगळ्यांचे आभार. सगळ्यांचे आभार. छान कथा कविता सगळ्यांनी सादर केल्या, त्यामुळेच खरं तर हा रंगत कार्यक्रम आली. इतका छान झाला. आणि विशेष म्हणजे अभिमान गीत खूपच सुंदर केलंय. अमोल भागवत यांनी ज्या प्रकारे ते सगळं व्हिडिओ एडिटिंग करून सगळ्यांचे व्हिडिओ लिंक करून ते म्युझिक मॅनेज करून फारच सुरेख काम केलंय. म्हणजे फार त्या छान, मेहनत फार छान. बघितली आहे. पण अमोलसाठी पाहायला एकदा मिळेल. तर आपण सगळ्यांनी रेकॉर्डिंग टाळ्या वाजवायला तुम्हाला पाहायला हो. मिळेल. फार सुरेख व्हिडिओ केलाय अमोल. थँक्यू. हा, धन्यवाद. धन्यवाद. बाय. बाय बाय बाय. बाय. धन्यवाद. बाय बाय. धन्यवाद.